विद्यार्थी परदेशात शिकायला गेलेत, परंतु सरकारनं अचानक ते 40 पोरावरती आणलं. वरच्या पोरांनी काय करायचं? तर इकडं आईवडील वावर विकून सुद्धा तेवढे पैसे नाही भरू शकत. ते भांडून आपण ते घेतले. हे मुद्दा झाला. आता तुम्ही आणलं हे मान्य बोललो मी, मला बघायचं पण नाही, पण मान्य. पण 80,000 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कशामुळे झाली? नाही, आता दादा आपण जे म्हणालात, या ज्या गोष्टी आहेत, या काही गोष्टी कशासाठी थांबली, ह्या शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे या भावनेचा मी देखील. पण ती आजची परिस्थिती अशी झाली. आता आपली चर्चा चालली, आता काय मीडिया बाईट नाही आहे, आपली चर्चा चालली आता की 80,000 विद्यार्थी म्हणजे लहान आकडा नाही आहे. नाही, मग ती शिष्यवृत्ती थांबली. त्या पोरांना काय करावंच कळत नाही आहे, काय करावं हेच कळत नाही. बरं, ही माहिती तुम्ही मीडियाच्या बाईटमध्ये म्हणले की हे डायलॉग होऊन सांगायला पाहिजे. विखे पाटील साहेबाला फोन लावा आणि त्यांना म्हणा तुम्हाला या 8 महिन्याच्या काळात आम्ही प्रति 15 दिवसाला काय सांगितलं नाही. बघा, मी एकतर आरोप करायचा म्हणून करत नाही, खोटं बोलायचं म्हणून करत नाही. आणि मी जर तसं बिगडे असतो तर माझा एवढा मोठ्या समाजाने विश्वास ठेवला नसता. हे समाज इतका भयंकर ताकदीचा आहे, हे कोणावर विश्वास नाही ठेवत. मी तर कोणत्या झाडाचा पाला आहे, फक्त ते माझ्या इमानदारी आणि प्रामाणिकवर विश्वास ठेवला आहे. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं की त्या 80,000 पोरांनी जायचं पुढं. विखे पाटील साहेबाला आम्ही वेळोवेळी हे विषय सांगितले, वेळोवेळी. कधीही असं सांगितलं नाही असं नाही की तुम्ही संख्या कमी केल्या. महामंडळाचे बऱ्याचशा विषयात परतावे नाही आहेत. काल 150 कोटी दिलेत, आता आपले 600 कोटी रुपये थकलेत. आता काय करायचं? येतील ना दादा, का नाही येणार? पण ते पोरांचे शिविल खराब झाले. सरकारनं काय केलं? आता त्या सरकारने दाखवलं की आम्ही मराठा समाजाच्या पोरांना उद्योगी करतोय. मग तुम्ही उद्योगी करायला निघालात, पण ते कर्जबाजारी झाले. काय हे भांडायचं नाही का तुम्हाला? जे हे बघा, तुम्हाला काय वाटतं की मी मुख्यमंत्र्यांना बोलतोय, आपण मूळ विषयावरच येऊ. हे कागद उगदा टुमटे आणलेत तुम्ही, हे दाखायला मला नाही खरंच सांगतो बघा. हे आता शेंग आणायचं काम आहे याच्यात. काय तुमचं सगळ्यात खरं म्हणणं ते आहे की मुख्यमंत्र्यावर बोलतात म्हणून तुम्हाला मी भांडतोय तुमच्या समाजाच्या लेकरासाठी, माझ्या समाजाच्या लेकरासाठी. मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू नाही आहे, दुश्मन नाही. असती तर ह्याच मराठ्याने निवडून दिलं नसतं. एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना म्हणा मराठ्याने तुम्हाला मतदान केलं नाही, एकदा नाही, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. हे भांडणच तुमच्याशी आता आमचं, हे आता भांडणच तुमच्याशी आमचं. तुमचं जे म्हणणं आहे ना, हे बघा, मी त्यांना इथून पाठीमागे तुम्ही मीडियाच्या बाहेर काढून बघा, कारण हे मला बोलावं लागणार, हे मला तुमच्यापाशी बोलावं लागणार आहे. तुम्ही म्हणजेच मुख्यमंत्री आहेत थोडक्यात असं म्हणतात लोक. आता मला माहिती इथून पुढे अनुभव येईन उद्या सकाळपासून. आज तुम्ही इथून गेल्यावर काय खरं आहे की नाही, म्हणजे आता इथून गेल्यावर थोडं लक्षात येईल आता आमच्यासुद्धा की काय समाजाला आपल्या मिळालं. हे बघा, तुमची आई खरंच आमची आई. इतके संस्कृती सोडलेले लोक आम्ही नाही. पण ज्या दिवशी आमच्या आईला मारलं, का बोलू नये आम्ही त्यांच्या आईवर? त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हतं. तुमचीच आई आहे. मी तर उपोषणात होतो. हे बघा, उपोषणात कोणाकडून पण कसे पण शब्द जाते. उपोषणाच्या बाहेरचे शब्द दाखवा मला. उपोषण ही इतकी विचित्र विषय आहे की माणसाला चारी ताळात काय दिसत नाही, इतकी भयान परिस्थिती असते. इतकं मारलं, बरं पाणी तर पाजावं, त्या आईला पाणी तर पाजावं. पोलिसाला पण आई असेल. गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, बंदुकी छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्त्याने मारलं. सहन करून दाखवा फक्त मला तुम्ही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुम्ही फक्त सहन करून दाखवा. आज तुम्ही मराठ्यांच्या भूमिकेत आहे, तुम्ही फक्त सहन करून दाखवा. आईच्या छातीवर पाय देणं, तिला मारणं, तिला गोळ्या घालणं, नाकं तुटून गेले, कानं तुटून गेले म्हणतो मी तुम्ही. आणि मुख्यमंत्री म्हणते पोलिसालाच मारलं माझ्या लोकांनी. माझे पोलीस आहेत, जनता तुमची नाही म्हणून ते बोललं गेलेलं आहे. कोणाची भावना होणार नाही. आता तुमच्या मंडळी आमच्यात ताई आहेत, आत्ता फोन येतो तुम्हाला, त्यांना कोणतरी मारलंय म्हणून. तुम्ही अंतरवलीत बसून दाखवा मला. आणि आम्ही खानदानी जातवान मराठी असतो तर आम्ही ते सहन करून दाखवा तुमच्या ताईला मारलेलं. मुख्यमंत्री म्हणते ते मायात पोलिसाला आणलं. मग हे पोलीस तुमचे पोलीस आहेत का? फक्त त्या दिवसापासून त्यांच्याविषयीचं मन आमचं बदललं. नसतं आधी आम्ही म्हणत होतो 70-75 वर्षाची सत्ता ढासळायची ताकद कोणात नव्हती. खमक्या लागलं येड्या गांडीचा माणूस येऊ. म्हणजे ही खेड्यातली भाषा आहे, शिया नाही यात. आरं तुरं बोलणं सुद्धा प्रेमानं सुद्धा बोललं जातं एखाद्या वेळेस. ते प्रेमाचं पण असतं. खमक्या माणूस लागला हो, यांना वाजतातच कोणी भेटत नव्हतं, यांना लय चुरून खाल्लं आत्तापर्यंत. आधीचं बाईट आहेत का नाही ते पण बघा. हे काय की का बदललो आम्ही? अरे आमची आई मारली. अहो 7 वर्षाच्या पोरीच्या पायातून गोळी गेली भाऊ, गोळी.
इकडून गेली इकडून निघाली, पाय साडला तोडायचा होता तिचा पाय. दाखवा, तुमची लेख नाही का ती? तुमची लेख नाही का ती? तिने काय पाप केलं? तास माझ्या लेकराने काय पाप केलं? आम्ही काय वाईट करतो? आम्ही उपोषणाला अंतरवलीत बसलो होतो, काय पाप केलं आम्ही? कुठं कुणाला दगड मारले, कुणाला शिव्या दिल्या? अगोदर म्हणतो मी, बसलो आम्ही शांत लोकशाही मार्गानं. मला जर धिंगाणाच करायचा आहे, 6 कोटीपैकी 4.5 कोटी मराठी ऐकतेत, कोणाला काय म्हणायचं तर म्हणू द्या, एका बाजूनं चालतेत, ते दाखवतात काय दाखवायचं. मी काही पण धिंगाणा करू शकलो असतो, नास का असतो तर काही पण धिंगाणा केला असता. मी एक धिंगाणा नाही होऊ दिला. एक आपल्याला त्यांनी मिळणार नाही पोरं, आपल्याला शांततेने मिळू शकतं, हे मी प्रत्येक पोरांना सांगतो. प्रत्येक इतकं मारलो, इतक्या गोळ्या मारत होते, पत्र्यातून गोळ्यावर जात होते. का अन्याय केला आमच्यावर? आम्ही काय वाईट बोललो त्या दिवशी मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्यांना? त्यावेळेस फडणवीस साहेब गृहमंत्री होते, आम्ही काय बोललो त्यांना आधी? का मारायचं? एक आंदोलन करते, शांत करू दे. आता काय करतो? ऐकत नाही, मी नाही ऐकत, मी नाही फुटत पैशानी पदानी. कुणी दाखवून देवा, मी 1 रुपया घेतला, उद्या सकाळी फाशी घेतो. नाही घेतली ते 2 बापाच्या आवलं, ते ब्यातच फरक. 1 रुपया फक्त सरकारने सांगावं की आम्ही याला 1 रुपया दिला, याला 700 रुपयाचं काम दिलं, एकाने सांगावं. इतका तळमळीन करतो मी. आजकाल स्वार्थी दुनिया आहे, स्वार्थ सोडून कोणी कामच करत नाही लाडभाऊ. स्वार्थ सोडून कोणालाही वेळ नाही. आज मी 24 तास माझ्या समाजासाठी देतो. माझे लेकरं किती वेळेत हे सुद्धा मला माहित नाही. या समाजासाठी माझा बाप कुठे आहे, माझी आई कुठे आहे, हे सुद्धा मला माहित नाही. हे रिअल सांगतो मी. माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायचं आरक्षण घे. मी कुठं वाईट वागलो? मग का आमच्यावर दोष? बोललो असतो तुम्ही मालक आहेत, थोडक्यात काय झालं बोललो म्हणून? मालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय, पालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय. क्षमता ठेवा ना, उचित बोललेलीच काय फरक पडला? राजकारणात हे पचावं लागतं, समाजकारणात हे पचावं लागतं, तर तुम्ही उंचीवर जाणार. कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षातलं बलाढ्य असणारं काँग्रेस संपल म्हणून. तेव्हा भाजपची 1-2च होते, मोजी तर सुद्धा येत नव्हते बोटावर कुडशी घेत म्हणून. संपलं ना, संपलं ना. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका, हे म्हणणं आहे आमचं. ही तळतळ समजा. आता आम्ही आलोत म्हणजे आमचं कोणीच काही करू शकत नाही. संपू शकतं बरं का. इतकं झाल्यावर असंतोष जर बिघडला, लोकांचं जर मन दुखत गेले, मराठींचे मन का दुखवतं तुम्ही? कमवून दुखविता. काय केलं आम्ही तुमचं पाप? आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय पाप केलं? कम मन दुखविता. मला तुमच्याकडून उत्तरच पाहिजे, तुम्हाला भांडायचंच आहे आम्हाला. होऊन दे काय व्हायचं. काय पाप केलं माझ्या लेकरांनी? का शिकू नये त्यांनी, असं म्हणणं आहे तुमचं? त्यांनी नोकरीला लागू नये असं म्हणणं आहे का तुमचं? आम्ही तुमच्या जात, तुमचा एक शब्द होता, मुख्यमंत्री आपल्या जातीचा नाही, तरी त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं किंवा अनेक गोष्टी दिल्या. कुणी नाकारलं? ती आपल्या जातीचा नाहीये तरी दिलं, नाकारलं कुणी? ह्याच बोलतोय का? मीडियात बोललो ना राव. तुम्ही गॅझेटियरचा JR दिल्यापासून बघा तुम्ही, मुख्यमंत्र्याला विखे पाटील साहेबाला श्रेय दिले मी ते डायरेक्ट. आणि ह्या 8 महिन्यात फडणवीस साहेबाला बोललेला मला दाखवा. या 8 महिन्यात म्हणतो मी तुम्हाला. मी ह्या 8 महिन्यात तुमच्याबद्दल कधीच भांडलो नाही, तुमचा सन्मानच केला नाही. तुम्ही भांडा ना, माझं ते मतच नाहीये. आमचं घराणं कोणी ऐकून घ्यायचं, आमची तळतळ कोणी ऐकून घ्यायची? आम्ही मुख्यमंत्र्याला बोललोच नाही या 8 महिन्यात. तुम्ही आता आम्हाला भाऊ म्हटलात ना, पण मला हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. मी ऐकलं ना दादा. मला माहित नाही असं आहे का तुम्ही जे म्हटलं. बघा आता तुमची तळमळ, तुमचं पूर्ण ऐकून घेणार आम्ही. तुम्हाला कधी आम्ही ऐकून घेणार नाहीत असं नाही. आजचा दिवस ह्यो समाजाच्या खूप इतिहास आहे. महाराष्ट्रातले मराठ्यांचे लोक, तुम्ही शहरात राहताय, खेड्यातले मराठ्यांचे लोक आऊत जरी आहेत असले तरी मोबाईल दांडीला बांधते. तुम्हाला पाहिजे असले व्हिडिओ देतो. पण जरांगे पाटील काय बोलतो ना, आज अंतरवलीत काय आहे? कमीत कमी 5.5-6 कोटी मराठी बघत असते आज अंतरवलीत काय चालतं. म्हणून आज सगळ्यांनाच वाटतंय की हे माणूस पहिल्यांदा म्हणला ना मी मराठ्यांचा आहे, त्यावेळेस ऊर भरून येतो गरिबांचा. दिसत नाही तुम्हाला नाही भेटायला येऊ शकत श्रीमंत लोकाला. कारण तुम्हाला हे म्हणजे त्याच्यात वाईट नका वाटू देऊ. आमच्या समाजाचा एखादा माणूस मोठा झाला तो गर्वच असतो. बोलून दाखवल्यानं दुरावा निर्माण होतो. त्यामुळे काही गोष्टी बोलून पण दाखवायच्या नसतात, ही अभिमानात असतो. पण तुमच्यापर्यंत श्रीमंत सांगायला येत नाही. कुजबूज हे आम्ही ऐकतो खेड्यातली. आम्ही लोकांना वाटतं आता हे माणूस काहीतरी करेल. आता तुम्ही म्हणलात मुख्यमंत्री साहेब आपल्या जातीचं नसून आरक्षण दिलं, पण तुम्ही हे पण विसरले ना की आपल्या जातीचं नसून मराठीने निवडून दिलं.
हे आता आमच्या जातीचं नाही, शेजारी बसलेलं दिलं का नाही निवडून मराठ्यांनी. म्हणजे तुम्ही आमच्यात ना द्वेष भावनेनं बघू ना. ते आमच्या जातीचे नाहीत तरी आरक्षण दिलं, पण ते आमच्या जातीचे नाहीत मराठीने निवडून पण दिलं ना राव. हे तुम्ही विसरायला चालला. ते तुम्ही आम्हाला एक बाजूनं कोपऱ्यात लोटायला आणि एका बाजूनं माया पण करायला. आमचं म्हणणं आहे नको. आमच्या लेकरांनी काय पाप केलं मला सांगा. 83 क्रमांकाला आमची मागणी होती. आता आपण मूळ विषयाकडे येतो. आमची मागणी होती सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कमून नाही दिले. ओबीसीच्या यादीत 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा 1 जून 2004चा GR कमून रद्द केला. मला प्रश्न पाहिजेत, उत्तर पाहिजेत आणि याच्यातून तुमच्याकडून आम्हाला मंजुऱ्या पाहिजे. पहिल्यांदा मी एक असा माणूस आहे की मी मंत्र्यांशी बोलतो किंवा त्या शिष्टमंडळाशी बोलतो. आज आम्ही तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य बी नाही आहेत असं समजून तुम्हाला ह्या मागण्या मंजुरीकडे देतो. असं काही नाही आमच्या मनात पाप. मंत्री असला तरच बोलायचं आणि एखादा आमदार आहे त्याची किती ताकद आहे या भ्रमात आम्ही पण नाही जगत. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा 2004ला GR काढला. का बरं? मराठा आहे म्हणून रद्द केला. आमच्या मराठ्यावर अन्याय करायचा का? आम्ही ज्या दिवशी ओबीसीला आरक्षण द्यायचं, मराठ्यांचा एक मोर्चा दाखवा ओबीसींना आरक्षण देण्यात येऊ नये. काय चुकीचं भांडतो फडणवीस साहेबाला? काय चुकीचं भांडतोय? हा, आम्ही जर त्याच्यात नसूत देऊ नका. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी 1 कमून आरक्षण नाही आम्हाला. ज्याला घ्यायचं ते घेतील. ज्याला 96 कुळी राहायचं, ज्याला 92 कुळी राहायचं, ज्याला पाटील राहायचं, ज्याला वरचा पाटील खालचा पाटील, वाड्यातला राय, गडीवरचा राय, तुला जिकडं राहायचं तिकडं राहाय. ज्याला घ्यायचं ते घ्या, नाही तिकडेच मारा ना. ज्याला घ्यायचं ते घेतील. बंधन आहे का? 2004चा GR होता. हे माहिती तुम्हाला आहे का नाही मला माहीत नाही. पण माझं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी 1 आहे. राज्यातला सरसकट मागणी होती, नाही दिली सरकार. मग आम्ही गॅजेटवर आलो. ओबीसीला कोणत्या निकषावर आरक्षण दिलंय भाऊ? 89-90ला मंडळ गठीत केला गेला. मंडळाला 3 कामं सांगितली. तुम्हाला माहित असलं तर मला इथंच उत्तर द्या, नसलं तर नंतर द्या. मंडळाला 3 कामं सांगितले. ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या त्या जातीची यादी तयार करा. हे कथन मला डबल नाविलाजानं तुमच्याकडे करायची वेळ आली, कारण कुठं जरी तुमच्यापेक्षा आशा पल्लवी झाल्यात म्हणून. नाही तर मला इतका वेळ पण नाही सांगायला, कारण सरकारच्या पाठ झालंय मराठ्यांचं खरं आहे म्हणून, पण द्यायचं नाहीये. मंडळाला सांगितलं ओबीसीची यादी तयार करा. ओबीसीचे जन मागचे कोणी बडबड बंद करा, नाही नीट खाली व्हायचे. ओबीसीची यादी द्या. ज्या जाती घालायच्या त्या ओबीसीची जनगणना करा आणि या जाती आरक्षणात घालायच्या त्यांना मागासिद्ध करा. हेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे रूल आहेत ना, याच्यात विरुद्ध नाही येत ना. मंडळनं कोणता सर्वे केला ते आम्हाला एकदा दाखवा मराठ्याला. तरी आमचा विरोध नव्हता. तुम्ही आम्हाला करायला लागलेत म्हणून ह्या गोष्टी पाहिजेत आता आम्हाला. तुम्हाला जर आमच्या लेकराचं वाटोळं करायचं असेल, आम्हाला तुमच्या करायचं नाही, पण तुम्हाला दमत निघत नसेल तर त्याला आमचा नाविलाज. मंडळनं ना जनगणना केली, ना मंडळनं मागाससिद्ध कोणती जात केली, ना मंडळनं ओबीसीची यादी दिली. साल मागं पुढं होईल 1952च्या आसपास किंवा त्यानंतर राजश्री शाहू महाराजांनी भास्करराव जाधव साहेबांना आंतरराष्ट्रीय परिषदेला पाठवलं आणि त्या परिषदेत ओबीसीची यादी डिक्लेअर करायची होती. भास्करराव जाधव साहेबांनी तिथं ते ओबीसीची यादी 186 जणांची यादी रिजेक्ट झालेली सगळ्यांनी मान्यता दिली त्या परिषदेत. या मंडळानं ती यादी उचलली, तीच घेतली. जनगणना करायची इंग्रजांनी 1931ला जनगणना केली, ती यादी उचलली. मागास सिद्ध नाही, फिगास सिद्ध नाही, काही नाही. अहवाल बनवला आणि व्हीपी सिंग सरकार पुढे ठेवला, झालं ओबीसीला आरक्षण सर. अरे वा, म्हणजे तुमचं कसं पण चालतं. झालं ओबीसीला आरक्षण चालू झालं, आम्हाला आनंद आहे. ओके, करा तुमच्या लेकराचं कल्याण. मराठा जातीवादी नाही, कोणाच्या लेकर बाळाचं वाटोळं व्हायची अशी अवलाद ह्या मराठ्याचं रक्त मी सळलेलंच नाही. हो दे तुमचं कल्याण. पण तुम्हाला आरक्षण दिलं किती याच्यावर विवाद. मंडळाला आरक्षण किती दिलं तुम्हाला? 89-90ला 14%. म्हणजे ओबीसीची लोकसंख्या किती? केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो
SC STना 100% आरक्षण द्यायचं आणि ओबीसीना द्यायचं असेल तर लोकसंख्येच्या 50% द्यायचं. 14% आरक्षण दिलं म्हणल्यावर मंडळनं ओबीसीची लोकसंख्या किती दाखवली तर 28%. बरोबर ना? त्यांच्यावरच बोलतो मी, माझं बोलतच नाहीये. आमच्या याला काढी लागू द्या पार, त्यांच्याच याच्यावर बोलतोय. 14% आरक्षण दिलं म्हणजे लोकसंख्या 28% झाली 4 वर्षानं. 1994ला जी ओबीसीला आरक्षण होतं 14%, ते आरक्षण 4 वर्षात गेलं 30%. म्हणजे लोकसंख्या किती झाली 60%. 14 वरची 60% 4 वर्षात. समजा मी इथं आता वितारला रहिवासी आणि सरपंच तुम्ही, मी तुमच्या ग्रामपंचायतला येऊन नोंद केली, माझे 16 लोक आहेत किंवा माझे 4 लोक आहेत, व नोंद करा. तुम्ही तुमच्या ग्रामसेवकानं तलाठी कोण असते यांनी माझी 4 जणांची नोंद लावली. सरपंच तुम्हीच आहेत, ग्रामसेवक बी तेवचे, सरपंच तेवचे. पुन्हा 4 वर्ष उठलो मी तुमच्याकडे आलो. तुम्हाला सांगितलं भाऊ मग 4 लोकांची नोंद केली होती तुम्ही, 4च वर्षाने आलो तुमच्याकडं. मग जरा 60 लोकांची सदस्याची यादी का, 7 सदस्य नाही का फॅक्टरी टाकली का पोरं पैदा करायची. 4 वर्षात 60% लोकसंख्या छगन भुजबळची झालीच कस काय? ओबीसीची 60% लोकसंख्या कशी झाली याचं उत्तर आम्हाला द्या. हे कोणाला मान्य आहे का? 4 वर्षात 60% लोकसंख्या झाली यांची डायरेक्ट 30% आरक्षण. हाणलं मराठ्याचं आरक्षण तुम्ही, तरी चुकीचे आम्हीच द्या ना 4. जर आत्ता भाऊ तुम्ही विचार करायचा, लाड भाऊ हे लय शिरेशिवशे आहेत, तुम्हाला ते वाईट दिसतं. आमची तळमळ आमच्या गरिबांच्या लेकराच्या वेदनेशी त्यांच्या पायाशी ठुली आम्ही ही व्याधी. तुमची 90 ते 94 4 वर्षाच्या काळात जर 60% लोकसंख्या होती तर 94 ते 2026 पर्यंत मग तो 750 झाले असते ना टक्के. आता ओबीसी लोकांची संख्या 60% ना. 94ला 4 वर्षांनी 2026 पर्यंत जरा टप्पे पाडा ना. प्रति 4 वर्षाला यांची 30% लोकसंख्या वाढते आणि आमची कमी होते. आमच्या राणे साहेबांनी, मी त्यांना राणे दादा म्हणतो, मी त्यांना बोलत नाही, त्यांनी पोट्टे सोडित नाही मी, पण दादांना मानतो मी पहिल्यापासून आज नाही. त्यांनी आम्हाला 16% आरक्षण दिलं, म्हणजे झालं किती 32% आमची लोकसंख्या, 34% आमची लोकसंख्या. गायकवाड आयोगाने दिलं 12-13% नोकरीत आणि शिक्षणात, 13%वर आलो. म्हणजे आमची 16वरची लोकसंख्या 13वर आली. आता सुक्रिया समितीने दिलं आत्ता 10% SCBC, 20%वर आलो. आमचे पोरं व्हायनात का काय? आम्हाला काय अडचण आहे बुवा? काय मिळेल नेमका? फॅक्टरी बंद पाडल्या का आमच्या? तुमचे तर होत वाढायला लागले तर खपा खपा. काय हे बघा, हे साधा विषय नाहीये. आम्हाला खूप येड्यात काढलं गेलं आणि आम्हीच ऐकून घेतोय प्रत्येक वेळेस परत. आणि त्यांनी ऐकून नाही घ्यायचं, त्यांनी भेव दाखायचं. ओबीसी तुमच्या विरोधात जाणार. मराठा एक नव्हता ना तेव्हा सरकारला बी वाटायचं ओबीसी विरोधात जाईल. मराठी सर पळत येत कुत्र्यासारखे दारात बांधले तुम्ही. आता मराठ्या ध्यानात पाडायचं असतं. आता ओबीसीच भेव तर पाडायचं, आता मराठ्याच भेव पाडायचं. आता पडित असतो आम्ही. हे खोटं नाही सांगत तुम्हाला मी. तुम्ही आमचं वाटलं करू नका. कवा सत्ता काय, तुम्ही राहा मजा करा ना, तिकडंच राहा ना. आम्हाला काय करायचं राजकारणाचं? तुम्ही नाही दिलं तर ते होणार आहे. ठीक आहे, चला सोडून देऊ. 60% तर 60%. छगन भुजबळचं म्हणणं आहे आमची 60% लोकसंख्या. बरं 60% बाबा जाऊन दे, खाय तुला काय खायचं. पण जरा गणित लावा बरं. 60% ओबीसी, 20% SC ST किती झाले? 34% मराठा किती झाले? 114. 150% लोकसंख्या असते राज्याची. तू का पागल काढतो का आम्हाला? आणि मुस्लिम, मारवाडी, बामण हे बिचारे कोण सोडित? दुसऱ्या राज्यात नेऊन सोडितो का? कोणचं गणित आहे? किती येड्यात काढणार माझ्या समाजाला तुम्ही? किती? आम्ही आमच्या नोंदी आहेत, यांच्या नोंदी नाहीत, तरी आरक्षण दिलं. आम्हाला अडचणी का? आता येऊ गॅजेटवर. आपण हैदराबादचा गॅजेटेअरचा GR काढला. त्याच दिवशी मी सांगितलं होतं समाजाचं कल्याण करू शकतो तर आता विखे पाटील साहेब, कारण फडणवीसांनी सांगितलं आम्ही GR काढला. ओके, देऊन टाकलं श्रेय तुम्हाला.
दाखवा मला श्रेय नाही दिल्यात, दाखवा मला. ते बघा, आज नका ऐकून घेऊ तुम्ही सुद्धा. त्यांच्या दारात गेलो होतो म्हणून ऐकलं, माझ्या दारात आलात, माझ्या समाजाच्या दारात आलात, म्हणजे आम्ही सुद्धा अवमान नाही करणार, नाही होणार. तुम्हाला जाईपर्यंत सन्मानच होणार. ते मध्ये काय केलं म्हणलं तर आता कोणी पोरायनी कोण आहेत मला काय त्यांचे नावं काय माहीत नाही, जाऊ द्या. तुमचे लेकरं येतं करत असतात, तुम्ही उच्च येतं, राजकारणात हे पचावं लागतं. एखादं बोललं असेल, कशामुळं बोललं मला माहीत नाही, राजकीय स्टंट होता का, त्याच्या डोक्यात काही वेगळे विचार आहेत का, आंदोलनाला गालबोट लावा म्हणून का, चर्चा होऊ नये म्हणून का, खरोखरच त्याला समाजाविषयी प्रेम होतं म्हणून केलं, हे याच्यातला काहीच तारतम्य माहीत नाही आहे. परंतु असं काही होणार नाही. झालं असेल तरी ते मोठ्या मनानं तुम्ही बी ठेवत जावा. राजकारणात हे सुरूच असतं, एखाद्याचं लेकरू बाळ म्हणतं, एखाद्या वेळेस रागात येतं. कोणी मला खरंच माहीत नाही नाव गाव त्याचं काय आहे काय नाही, परंतु म्हणत असते रागाच्या भरात येतं एखाद्या वेळेस, त्याला वाटतं समाजाचं कल्याण व्हावं म्हणून तुम्हालाच भांडत असते सगळे. आणि आता राजकारणाला बी घोडे लावल्याशिवाय निवडून येत नाही का खुचे साहेब, त्यामुळे तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे यायच्या आधी मी मीडियासमोर बोललो. त्यांनी जी चूक केली असेल, कुठलाही गुन्हा दाखल करून त्यांचं आयुष्य खराब करू नका हे मी मीडियाला तुमच्याकडे यायच्या आधी सांगितलं. नाही ते मी सांगितलं मीडियावाल्यांनी मला, ते त्याबद्दल करतो. आता आपण येऊ गॅजेटकडे. गॅजेट फडणवीस साहेबांनी काढलं, विखे पाटील साहेबांनी काढलं. कोणत्या दिवशी नाकारलं? मला नाकारलेलं सांगा. आज भांडूया आता आपण. तुम्हाला भांडायचं तर मला भांडा, मला भांडायचं भांडायला आलोच नाही तुझ्याकडे. नाही त्याशिवाय मग एकडील नाही जायचं, नाही मग असं होईल आपल्या दोघांचं गेम वाजी. आज मी तुझ्याकडे भांडायला आलोच नाही. भांडायची वेळ परत आपण ठरवू. आज मी चर्चा त्या विषयावर भावाच्या घरी आलोय. आज चर्चा करूयात त्या विषयावर, बस त्या विषयावर फक्त चर्चा करूयात आपण आलोत गॅजेटकडे. तुम्ही गॅजेटचा जी आर काढला, आम्हाला आधार लागतो भाऊ जी आर काढायला. ही माझ्या गरिबांची शोकांतिका आहे, आम्हाला आधार लागतो तर आमचं पत्र निघतं. यांना 1994ला आरक्षण दिलं गेलं, कशाचा आधार होता आम्हाला सांगा, कशाचा आधार होता म्हणून यांना आरक्षण दिलं? आमचा गॅजेट आधार आहे, आम्ही 7/12 दाखवला, ही जमीन माझी, फक्त दादागिरीनं त्यांनी बळ केलं, आम्हाला द्या. आमचे लेकरं ऊस तोडीत आहेत, आमचे लेकरं लोकांचे मजुरी काम करतात, हमाल्या करतात. आमचं रान असून हे नसून कसं काय बळ केलंय रान? आम्ही तुम्हाला आरसा दाखवला. आमचं हैदराबादचं गॅजेटियर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना दोघां मिळून 2,56,000 कुणबी आहेत. हे कुठे गेले दाखवा आम्हाला. आम्ही ओबीसीचं आरक्षण नाही घेत, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. ती आमचं रान आहे, तुमचं 10 एकर आहे, त्याच्या शेजारी आमचं 10 एकर आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही ते खाऊ नका, आमचं आम्हाला द्या. तुमच्या 7/12 प्रमाण तुम्ही घ्या, आमचं आम्हाला राहू द्या. ओबीसीची 60% लोकसंख्या ही मराठा धरू नये, काय अडचण आहे? बरं तुम्ही हैदराबादचा जी आर काढला, प्रमाणपत्र वाटायचं बंद कम केलं, सांग. हैदराबादचा जी आर काढला, लागू पण केला, सरकार म्हणते 308 प्रमाणपत्र दिले, बंद कम केलं. अधिकारी डायरेक्ट म्हणते, सांगतो तुम्हाला मी, फडणवीस साहेबाच्या कार्यालयाकडून फोन आलाय, प्रमाणपत्र सध्या द्यायचे नाही, सध्या शब्द वापरला. का बरं? आता अधिकाऱ्याचं नाव सांगावं तर त्याचं काळीच लागली म्हणायचं. त्याला भाजप म्हणतात, पुन्हा तुम्ही म्हणता भाजप पोराचा आला, ते गांडीतच लाकूड घालते तितकं. त्याच्यापेक्षा ते म्हणतात नको बाबा यांच्या नादीत लागू नको, आपलं दोपळा माझा पर्याय नाही दुसरा काही. हे सत्य बोलतोय मी माझ्या समाजावरती प्रेम करतो, तुमच्यावरती प्रेम करतो. मी सरकारवर प्रेम करत नाही, ही गैरसमाजातून बाहेर जा. तुम्ही माझ्या समाजाला द्या. 8 महिने झाले शांत झालो, मी नुसतं समाजाला गॅजेट दिलं तर गप्प बसलो. दिलं तुम्ही नाही दिलं. तुमचा एक दुसरा शब्द होता, तुम्ही नारायण राणे साहेबाला भांडले का, तुम्ही अशोक चव्हाणांना भांडले का, तुम्ही शरद पवारांना भांडले का, फडणवीस साहेबांनाच का भांडता? त्यांनी काय दिलं कम नाही विचारलं त्यांना, ते दिले म्हणूनच लोकांना पाळलं त्यांना. चहा सांगा. दिलं नाही म्हणूनच लोकांनी पाडलं, तुम्हाला आणलंय ना. आता मग तुम्हाला भांडवतं, त्यांना भांडून काय करायचं? आलो ना मी भांडण करायला तुझ्याशी. हा पण हे सांगायला तुम्हाला मी, तुम्ही जे प्रश्न होते त्या प्रश्न होते. आता गॅजेट तुम्ही दिलं, त्याचे सगळे प्रमाणपत्र बंद केले. बरं गॅजेट असून अडचण काय? सगळ्या 1,23,000 बीडला आहेत, कुणबी कुठं गेले? आकडा थोडाफार कमी जास्त होईल हजारात. जवळपास 1,55,000 जालन्यात आहेत, कुणबी कुठं गेले? 1,77,000 नांदेड जिल्ह्यात आहेत, कुठं गेले?
कुणबी ते गॅजेटमध्ये आहेत, लातूरमध्ये आहेत, हिंगोलीत आहेत, परभणीत आहेत, धाराशिवमध्ये आहेत. हे गेले कुठं? मग जर आमचं गॅजेट येतो द्या ना तुम्ही. नाही, राहू दे का बाबा. रद्द केलं? का थांबविलं? नाही, मी दादा आपल्याला तेच सांगायला आलो. ह्या गोष्टी छोट्या नाहीत, पण हा कुठेतरी गॅप आहे. मी आज तुझ्याकडे का आलो, भाऊ म्हणून का आलो, तुझं ऐकायला का आलो, की ह्या कुठेतरी गोष्टी कुठे थांबल्या आहेत. ह्या का थांबल्या आहेत? ह्या समितीकडे असेल, कोणाकडे असेल, आपल्याला बोललं पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना, माझं गंगाधरशी बोलणं झाल्यानंतर गंगाधरचं म्हणणं होतं 7-8 विषय दादांच्या मनामध्ये फार आहेत जे तुम्हाला चर्चा करावे लागतील. तर मी म्हटलं मी येऊनच वैयक्तिक बोलतो, तुम्ही मला मेसेज करणार, मी तुमच्याशी फोनवर बोलणार, असं व्हायला नको. आता जे तुम्ही मला म्हणाला, हैदराबाद गॅजेटबद्दल बोलला, आपलं औंध गॅजेटबद्दलचा एक विषय असू शकतो, मुलांच्या नोकरीचा प्रश्न असू शकतो, गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न असू आपण शकतो. आपण घ्या. नाही, आपण ना या विषयातून बाजूला जाऊ शकत नाही. तुम्ही जर मोठ्या मनानं जी आर काढल्यात, तुम्ही जर मोठ्या मनानं ओबीसी आरक्षणात काही जाती घातल्या, आम्ही कोणी विरोध केला नाही. आत्ता आमचं आंदोलन सुरू असताना सुद्धा 1 वर्षापूर्वी 26 जाती आरक्षणात घातल्या. म्हणजे आंदोलन सुरू आमचं आणि तुम्ही जाती घालतात त्यांचे, आणि ज्या बसतच नाहीत त्या. कोण गरीब? मला निकष सांगा बरं, आरक्षणाचा मागास ठरवण्याचा निकष काय? तुम्ही ज्या ओबीसी समाजाला आरक्षण दिलं, निकष काय लावला मागास सिद्ध होण्याचा? गरीब आहे म्हणून लावलाय का? ती जर लावला असेल तर तुम्हाला मग गरीब मराठी दाखवतो. मराठ्याला का आरक्षण द्यायचं नाही? मराठ्याकडं शाळा आहेत, कॉलेज आहेत, मराठ्यांकडं कारखाने आहेत, म्हणून मराठ्याला आरक्षण द्यायचं असा निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळजवळ कारखाना दाखवतो, काढा ती जात आरक्षणाच्या बाहेर. तो जर निकष असेल तर, तुमचा जर तो निकष असेल, मराठी श्रीमंत आहेत यांना द्यायचं नाही, यांच्याकडे कारखाने, साखर कारखाने आहेत, यांच्याकडे शाळा आहेत, मी छगन भुजबळजवळ कारखान्यात दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. तो तुमचा निकष असेल. तुम्हाला जर वाटत असेल मराठ्यांजवळ पेट्रोल पंप आहे म्हणून यांना आरक्षण नाही, मी तुम्हाला परळीवाल्याकडे पेट्रोल पंप दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. चालन का? काय निकष आहे तुमचा आरक्षणाचा मला सांगा. तुम्हाला काय वाटतं हेच आम्हाला कळायला तयार नाही. व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिले, असं जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा नियम असेल, निकष असेल, व्यवसायावर आधारित आपण त्यांना आरक्षण दिलेत, मग त्यांना मागास सिद्ध केले. विदर्भातल्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण दिलं शेती करतात म्हणून, व्यवसायावर आधारित. आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही काय वाटी आणतो का इकडं? काय निकष आहे? आम्हाला निकषच कळायला तयार नाही तुमचा. तुम्ही जर त्यांना मागास सिद्ध केले शैक्षणिक आणि नोकरीत, आम्ही दाखवतो आम्ही शैक्षणिक आणि नोकरीत सामाजिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून आम्ही दाखवतो तुम्हाला. चला. नाही, तुमच्या या विषयावरती दादा माझं सभागृहातलं भाषण आहे, मराठा समाज मागासवर्गीय कसा झाला. अनेक म्हणजे आपल्या 20 पिढ्यापासूनचा जो समाज मागे येत गेला, आज आपला समाज लाडभाऊ यांना मागास सिद्ध केलेलंच नाहीये, आम्हाला केलंय 3दा, तरी आम्हाला आरक्षण नाही. गायकवाड कमिशनने केलं, सुक्रे कमिशनने केलं, आम्हाला नारायण राणे साहेबाच्या समितीने केलं. आम्हाला नाही आरक्षण, यांना कोणाला आहे? आता काहीतरी 40 जाती, काल ओबीसी समाजाचे ते उपसमितीची बैठक झाली, 42 जणांची यादी घालात का? इंग्लिशमध्ये शब्द चुकला होता म्हणे इथे शब्द चुकला होता म्हणे इंग्लिशमध्ये, तो आता बाजूला निघणार आहे. आमचा मराठ्याचा कुणबीचाच निघाणार काय? कोवा माणूस तामातला का बरं आमच्याबद्दल असं वागताय? काय केलं आमच्या गरीबाच्या लेकरांनी? तुमचं आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय वाटोळं केलंय? तुमच्या लगेच जाणार, कारण स्पेलिंग चुकली होती. काना मात्रा हुकला होता, आता दुरुस्त करायला होत. मंत्रिमंडळाची उपसमिती ओबीसी समाजाची, आमची समिती झोपती का? विखे पाटील आहेत ना, आमचं मग का उत्तर देऊ नयेत की बाबा हे चालणार नाही, मराठ्यावर अन्याय होईल असं नाही. तुमच्या ओबीसीवर होऊ नये पण मराठ्यावर बी तुम्ही करू नका. का भांडायचं नाही तुम्ही? अरे आम्ही त्या विखे पाटील साहेब म्हणतो, तुमच्या पक्षात नाही का ते? तुमचा त्यांचा जीव नाही आहे का? त्यांचं वेगळं बेट आहे, तुमच्या तर 7-8 बेट आहे जणू.
हो ना, मला अंधारातून कळलं बा, आपलं काय टाकून खरं सांगणार होय. ते एकामेकावर तुटून पडते दोन असं लफडं त्यांच्या दबी, आम्हाला देणं घेणं नाही ना. त्यो माणसानं देतो म्हणला, आम्ही म्हणलं ह्योच खमक्या माणूस आहे, 100% आता मराठ्याला आरक्षण देतो. तुमच्या भाजपलाच फायदा होईल ना. लगेच थांबून टाकले हो सगळे प्रमाणपत्र. त्यांचं दुरुस्त होतं, आमचं दुरुस्त होत नाही. आम्ही मागास सिद्ध झालो, आरक्षण नाही. आता आमचा गॅजेटियरचा GR निघाला तरी नाही. तुमचं एक मीडियात वाक्य आलंय, कोर्टात प्रलंबित गॅजेटियर, म्हणजे ते कोर्टात गेले. ते गॅजेटियरचं नाही बोलत. हम्म, आपण जे गुन्हे मागे घेतो हम्म. त्याच्यामध्ये काही आपल्याला न्यायिक नाही, प्रक्रिया गुन्ह्याकडे येऊन आपण गुन्ह्याकडे येऊ. तुमचं सगळ्याकडे याच्यात येणार नाही तुम्ही. बोललो ना. मी तुमचं मराठा समाजाबद्दलचं एका शब्दावरती इतका तुमच्याशी मी प्रामाणिक झालो. शपथ सांगतो तुम्हाला, मी शब्द वापरेल नाही. मीडियाने 2.5-3 वर्ष शब्द ऐकला असणार. एका शब्दावरती आम्ही मराठी तुमच्यावर फिदा झालो. आता तुम्ही सांगितलं 100% मुख्यमंत्री मागण्याची मंजुरी देणार. आईला म्हणलं आंदोलन करायचंच का म्हणून मग आपल्याला, जर मंजुऱ्या देणार टाका की ह्या माणसावर विश्वास. मंत्र्यावर टाकला, अमक्यावर टाकला, तमक्यावर टाकला, टाका की. म्हणून आम्ही बोलवलं. मी कोणालाही अंतर्वालीत बोलवत नाही, मी आभार मानला ना तुमचं. कधीच बोलवत नाही. कारण त्याने काय होतं, याच्यात क्षमता नाही असा अर्थ जात असतो. आणि मी कणखर आंदोलक, क्षमता नाही याच्यात. आंदोलन बसायच्या आधीच फोन लावतो, या माया भेटायला, मला भेटायला. ये नको येऊ, मी टेकलो एकदा की टेकलो. मरूच तर मागं सरकत नाही, मरायला भेट नाही. मी माझ्या समाजाच्या पायावर माझा जीव ठेवलेला, मी मरायला नाही भेट. येऊ दे मरत. मी ते मन मोडून टाकली, मी मन मोडून टाकली. लाख मेले तर चालते, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाख पोसून काय करायचं, जगून काय करायचंय? लाख मारू द्यायचे आणि एक जागवायचा. मला करोडो जगले पाहिजेत, मी मेलो तरी चालतो. या भूमिकेतून आता तुम्ही GR काढला हैदराबादचा आणि कमून थांबिले प्रमाणपत्र, कमून द्या ना. गॅजेटियन राव आधार दिला ना, मी तुम्हाला कायदा पारित करायला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. बरं, आता विधानसभा, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, प्रशासक लागलेला नाही आपल्याकडं. राज्यसभेला, विधान परिषदेला ऍक्टिव्ह असल्यावर राईट आहे त्यांना. शासन निर्णय काढण्याचा, GR काढण्याचा काढलाय तुम्ही, थांबवलं का? मग थांबवा मग 1994चा पण, काय अडचण आहे? आमच्यावर का म्हणून अन्याय करायला तुम्ही? आमचं तुमचं काय काय दुश्मनी? तुम्ही 17 संस्थांचा GR काढलाय, फडणवीस साहेबांनी छाती टोकून सांगितलं पाहिजे ओबीसीवर अन्याय करणार नाही, पण इथं आधार आहे, त्यांचं वावर आहे, द्यावा लागेल, त्यांच्या नोंदी यात मला आरक्षण द्यावं लागणार आहे. तुम्ही चिडीत, आम्हाला चिडीत आहे. तुम्ही आमच्या भावना समजून घेत नाहीये. तुम्ही आम्हाला चिडीत आहे. तुम्ही GR काढला म्हणलं सांगायचं आहे, काढलाय, त्यांच्या आधार घेतलाय, त्या गॅजेटियर मध्ये नोंदी आहेत, आणि हेच ते मराठवाड्यातले मराठी आहेत, यांना मला द्यावं लागणार. तुम्हाला द्यायला नाही म्हणत नाही, पण यांना सुद्धा मी तुमचं ऐकून नाही म्हणू शकत नाही. मला सत्य आहे ते करावंच लागणार आहे. फडणवीस साहेबांनी सांगावं ना, काढलं ना GR, आता काय भ्यायचंय? नाही 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 मिरवणूक काढली आणि नाही 6 कोटीने फुलं टाकल्या ना, मायला आपले जात बदलून ठेवी. तुम्ही करतच नाही येत राव, तुम्ही फक्त आशाला लावताय की दिला GR. आता मी ते आंदोलक नाहीये, पदासाठी पैशासाठी पुढं पुढं करणारा. मला द्यायचं तर मराठ्यांनाच द्यायचंय. अमकं म्हणून आता GR काढलं, कोण थांबविले? ही एक बाजू झाली. 58 लाख नोंदीचं काय झालं मला ते सांगा पहिलं. 58 लाख नोंदी शिंदे समिती गठीत सरकारनं केली, आम्ही नाही. कायद्याने पूर्ण अधिकार त्यांना दिले सरकारनं, कॅबिनेटनं त्यांना अधिकार दिले, राज्य मंत्रिमंडळानं त्यांना अधिकार दिले, राज्य मागासवर्ग आयोगाने त्यांना अधिकार दिले. सगळे तज्ज्ञ त्याच्यामध्ये न्यायाधीशासहित घेतले गेले. त्यांनी 58 लाख नोंदी या राज्याशिवाय दिल्यात. रेकॉर्ड आमच्या जवळ नाहीये लाडभाऊ, रेकॉर्ड तुमच्या ऑफिसला आहे, सरकारच्या. तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड दिलाय आणि त्यातून समितीनं नोंदी शोधल्या 58 लाख. आणि तुम्ही ते प्रमाणपत्र का द्यायनात? जमीन सापडले म्हणलं का द्यायनात? का अन्याय माझ्या समाजावर तुम्ही करायला? काय केलं माझ्या गरीबाच्या लेकरांनी? काय केलं माझ्या आईने बापाने? नुसते कष्टच करायचे का रात्रंदिवस येतात? त्यांनी स्वप्न नाही बघायचं का माझं लेकरू अधिकारी व्हावं, मला सुखाचा दिवस यावा? हे स्वप्न का मोडता तुम्ही आमचं? आम्ही झोपडं उभं करायचा प्रयत्न करतोय,
आम्हाला वाटतं आमच्या डोक्यावरती सावलीचं थोडं छत असावं. आम्हाला वाटतं आमच्या लेकरा बाळांना कुठेतरी गाडीत हिंडावं. त्याच्या बापाने कष्ट केलेत, नाही चपला. चला मला सांगा, तुम्ही 4-8 दिवस वेळ द्या, शहरातून खेळा चला, तुम्हाला नाही चपला दिसणार समाजाच्या पायात. काही लोकांच्या दिसन तुम्हाला धोतर फाटलेलं नाही. आईच्या डोक्याला तेल दिसणार तुम्हाला नाही. तेल लावत ती नाही, तिला भाजीत तेल टाकायला किती कुटुंब दाखवू. काय पाप केलं राव माझ्या समाजाच्या लेकरांना तुम्ही त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायला लागला. काय केलंय काय त्या मराठा समाजाने पाप केलंय समाजात जन्म. त्याने राबायचं 10,000 रुपये कमी पडले तर 50 जणांची उमरेची झाला लागते. त्याला पोरा जर फीस कमी पडले तर शिक्षण एवढे महाग झाले. पोरग नोकरीला नाही लागलं तर आईबापाने करायचं काय राव. मागच्या दिवस तेच प्रत्येक जण लेकरू सुखी व्हावं म्हणून लढतो इथं. कमून राव दशा चाललेली तुम्ही आमची. 58 लाख नोंदी सापडल्या म्हणल्यावर तुम्ही जर त्या लोकांना सांगतच नाहीयेत की तुमची नोंद सापडली म्हणून, तुमची गावापर्यंत यंत्रणा आहे, ग्रामसेवक हे तुमचा तलाठी आहे, तहसीलदार आहे, तुम्ही सांगा ना बाबा तुमची नोंद निघाली, काढी नाहीत नका काढी ना. नोंद सापडल्यावर तरी देणार आहो. रान असून आम्ही लोकांची तर सालं धरायची वेळ आली आम्हाला. ही आमची वाईट वेळ आहे. आणि तुम्ही एवढे मोठे बलाढ्य समाजात लोक असून आम्हाला शेणमेनं खाली मान घालायला लागायला लागली तुमच्या सोन्यासारख्या एवढ्या मोठ्या समाजाला. असून नसतं तर ठीक आहे, आम्हाला देऊ नका. तुमचा सोन्यासारखा समाज आहे, जगाच्या पाठीवर राज्य करण्याची क्षमता ठेवतोय तो. अहो त्याला असून द्या ना तुम्ही. 58 लाख नोंदी असून त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या ना. ज्यांचे दिले त्यांचे व्हॅलिडिटी थांबवलेत राव. काय पाप केलं त्या पोरांनी जर आता कुणबीतून भरलेला असेल नोकरीला फॉर्म किंवा त्यांनी ऍडमिशनला फॉर्म, पोरांनी फाशी नाही घ्यायची साहेब. ऍडमिशन रद्द झालं तुम्ही व्हॅलिडिटी देत नाहीत कुणबी प्रमाणपत्र. अरे रजिस्ट्री झाली, साक्षीदार आहेत म्हणल्यावर फेर वाढायला तुम्हाला अडचण काय. रजिस्टर ऑफिस चुकीचं आहे, निबंधक असं म्हणायचं आहे का तुम्हाला. निबंधकाची चुकी असं म्हणायचं आहे का तुम्हाला. रेकॉर्ड तुमच्या समितीने शोधला, प्रमाणपत्र तुमच्याच यंत्रणेनं दिलं आणि तुम्ही आता व्हॅलिडिटी रोखून धरली. कमून काय वाटलं करता तुम्ही. 58 लाख म्हणजे जोक आहे. 58 लाख नोंदी निघणं म्हणजे माझा जवळपास 3 कोटी मराठा समाज आरक्षणात चालला, सुखी समाधानी व्हायला लागलाय. लेकर हसत येते. आमचं इथे बीडला पोरग आहे रामस्के म्हणून, त्याची कुणबी नोंद निघाली आणि सर्टिफिकेट काढायला टाकलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रमाणपत्र काढायला वेळ लागेल तोवर तुम्हाला फॉर्म भरायचा पोलीस पाटलाचा. तुम्ही काय करा, ती चिठ्ठी जोडा, कोणती चिठ्ठी असते पण पावती जोडली. ओके म्हणलं काय हरकत, पण इतक्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जे ते ऑफिसला वारंवार गेले. न होणारी घटना त्याच वेळेस नेमकी घडली. अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे 3 दिवसाचा दुखवटा झाला. अधिकारी म्हणले ते जमतच नाही, आता अपात्र तू, त्याचा काय दोष. बरं अधिकाऱ्यांनी का दिलं नाही आदल्या दिवशी, मग तवा यांना रजावर जायचं. नंतर द्यायला काय, ती तारीख हुकून दिली 21 आणि 22ला सकाळी दिली. कार्य वाटलं आमचं. ते उदाहरण सांगायला तुम्हाला फक्त. अर्ज नाही म्हणताय तुम्ही अर्ज नाही म्हणताय. मरणाचे अर्ज आहेत 550 अर्ज जवळपास नुसते एकट्या वैजापूरमध्ये आहेत, लातूरमध्ये अर्ज आहेत, धाराशिवमध्ये आहेत, जालन्यात आहेत, नांदेडला अर्ज केलेत गॅजेटनुसार. नाही केले असं नाहीये. अधिकारी डायरेक्ट सांगतात आम्हाला एसओपी नाही आणि सरकारने सांगितलं साध्य देऊ नका. काय सांगावं तुम्हाला याच्या. कमून रा बाबा आमच्यावर काय पातक केलं राव आम्ही. काय चूक केली या समाजाच्या लेकरानं. असून द्या ना, तुमचं देऊ नका म्हणत नाहीत आम्ही, द्या नाही म्हणत. आमचं आम्हाला देणार आहोत. आमचे तळतळ का समजत नाही तुम्हाला. मग आम्ही खेड्यातलेच आम्हाला राग येतो म्हणून आमच्या तोंडातून 4 शब्द जाते सुद्धा आम्ही ना करत नाही. दाखवा सहन करून तुम्ही. तुमच्या पोराचं ऍडमिशन रद्द झालेलं फक्त सहन करून दाखवा मला तुम्ही. आम्ही का सहन करायचं आमचं असून. का बरं आमच्याच एकट्याच्या मानगुटीवर कमवून दगड. 58 लाख नोंदीचा तुम्ही 2-3 दिवसाचा निपटारा करा. पुरे प्रमाणपत्र देऊन टाका म्हणा त्या नोंदी सापडल्यात. अहो यांना नसून दिलं ना राव. यांना वंशावळ कोणची लागती मिळ नाही. करा ना ओबीसीचं आरक्षण आहे ना ते कुणबीचं, करा ना त्यांच्या धर्तीवर. कशाला डोकं. वंशावळ सक्का भाऊ
सख्या भावाला नाहीये. बरं राहून दे, आहे का प्रमाणपत्र? सख्या भावाला नाहीये. आता एक उदाहरण सांगतो, मला जेवढं माहिती आहे तेवढं, ते नाव घेतल्यामुळे बाकीच्यांना वाटण पुन्हा. मंगेश पोकळ्यांच्या पोराला दिलं आणि पुरीला नाही दिलं, येते याचा धंदा. शिरसाट साहेब बोलले, दुसऱ्या दिवशी सकाळी दिलं. ते मंत्री बिचारे, त्यांच्यावर उगाच हे करू नका तुम्ही, आमच्या यागळ्या गप्पा होत्या. हा, उगाच टेन्शन घेऊ नका तुम्ही, बिन त्यांना बी देऊ नका. ते बिचारे काम करते, ते आहे ते बंद व्हायचे, आमच्याकडे यायचे तुमच्या धाक तुम्ही द्यायचे आतून खुटी घालून या खांदी, त्यांचं पळापळ सुरू व्हायची. हा ना, तेच. हा, हेच. हा बघ, हे सख्य भाऊ आहेत. आता हे सख्य चुलत भाऊ, हे नारायण कदम आणि साहेबराव कदम. ते म्हणते तसं जमत नसतं. ते तुम्ही रक्ताला देताय ना, ओबीसी आरक्षण रक्ताचं सांगता ना, काय अडचण आहे भाऊ तुम्हाला? कमून रोखले, पुरे राज्यातले रोखले. आता व्हॅलेटामुळे पोरांचं वाटोळ व्हायला लागलं. हे बघा, ते जे उदय सामंत साहेब येतात, त्यांचे सगळेच मंत्री येतात, तुमचे येतात, पण दिसत नाही एखादी बार. जे आहे तेच सांगायलो मी, बडाई सांगत नाही. तुम्ही आलात म्हणून तुम्ही पण ऐकून घेऊ नका. आजी दादांचे पण येतात, ते बिचारे प्रामाणिक काम करतात राव. तुम्ही जर त्यांच्यावर दम भरिला ना, तर समाजाचं वाटोळ होईल. कारण ते काम करतात, त्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात काही काम असले की, इतकी ऍक्शन ताबडतोब घेतात ती. म्हणून ते मराठ्यांच्या मनात गेलेत, बसलेत. तुम्ही बसा, आमचं भांडणच नाही. आणि ते तुम्हाला सत्तेवर बसवून राहो, काय त्यांच्या मागं लागतात दोघं, एकमेकांना मजान राहा. दोघं दोन भजे असले, दोघं अर्धा खाजा, मजान राहा तुम्ही तुमचं. कसं ते आलेत म्हणून त्यांना दोष देऊ नका, कारण ते हमेशाच येतील. आणि मी एवढ्या कच्च्या कानाचा नाही की कोणाचं ऐकून आंदोलन करा. मला फक्त माझ्या समाजाचं हित दिसतं. नाही, त्याच्यावरती मी बोललोय. म्हटलं आमच्यात आपापसात मिठाचा खडा टाकू नका. कोणीतरी मला विचारला प्रश्न, तू मीठ टाकेला? नाही नाही, मिठाचा खडा मला कुठं बरं टाकलं तुम्ही? तुम्ही म्हणले तू गेलाच कस काय? ते आलं टेन्शन मध्ये, फुल लोड मध्ये नुसतं हागायचंच राहिले ती. तुम्ही पातळ केलं, तुम्ही मिठाचा खडा नाही, भलं वंजळ भर दिलं फेकून, दुसरं काय टाकलं, दुसऱ्याचं काय घंटा गुतलाय तुम्ही दिलं टाकून. ते आले लोड मध्ये, ते गरीबाचं काम करतात. हे बघा, मला आलेला अनुभव 5-6 मंत्र्यांचा, 7-8-10 मंत्र्यांचा, 5-6 बिने. उदय सामंत साहेबाला तुम्ही नुसतं काम सांगा, तो माणूस म्हणत नाही जाऊन दे तिकडं, तो म्हणणार ते करा बरं. त्याविषयी आलते लातूरला, एका पोरांचं नोकरी लागलं, त्याची व्हॅलिटी रोखली होती. ते म्हणले कमून रोखेदार तुम्ही विनाकारण, कमून लेकरायची वाटोळ करता. ते कामं करतात. तुम्ही आत्मविश्वास कमवा, असं एवढंच म्हणणं आहे आमचं तुमच्याकडे. तुम्ही भांडू नका बी म्हणणं नाही, मला ते बी म्हणणं नाही. तुम्ही बी तुमच्या मंत्र्यांनी तुमचे जसे ते बावनकुळे साहेब करते, त्यांना 2-3 कामं सांगितले होते आम्ही समाजाचे. आमचे बाकी कामच नसते. पाहिलं तो म्हणून 4था मिनिट उगून दिलं नाही बा, कमून बळच नाव घेतो. बळच कमून घेईल. तुमचे चंद्रकांत दादा इथून माग करत नव्हते, पण आता चांगलं करतात म्हणल्यावर करतोच म्हणणार ना राव आम्ही. इथून माग करत नव्हते, मग त्या माणसाला फोन लावला, वैद्यकीय शिक्षणाचं काय जर पोराची अडचण असतील तर ते म्हणतात लगेच आत्ता, उद्या नको, पुन्हा ते घोडे लावते मीडियात. म्हणजे रिअल कसं का असाना, हे कामं करतात. शंभूराजे देसाई साहेब काम करतात. मी काय त्यांची स्तुती तुमच्या पुढं गायला नाही लागलो, मी काय त्यांच्या पक्षाचा नाहीये. आपण बाप नाही होऊन देणार कोणाला, हे छाती ठोकून सांगतो. माझा समाज बापाच्या भूमिकेत, मी त्याला बापाच्याच भूमिकेत होणार आहे. त्याला कुत्र्यासारखं कोणा दारात उभा नाही करू शकत नाही. मी काय त्यांची स्तुती नाही कराल. ते माणसं येऊन कामं करतात आणि ते बिनधास्त करतात. ते विचार नाही करत. ते शिंदे साहेब प्रोटोकॉल सोडून येतात. तुम्ही प्रोटोकॉल सोडा ना, काय त्याला गरिबांनी जनतेवर बसवलं, तुम्हाला रोख गादीवर त्या मायाला घुसा लोकात कनाकन, काय अडचण आहे? ते माणूस तिथं आड आला एसीला, अरे मुख्यमंत्री रे, आडवा येत नसतो, प्रोटोकॉल आहे, त्यांची प्रतिष्ठा आहे, पत आहे, आला आडवा, गरिबाच्या वेदना जाणून घेतल्या. पोळ्याच्या दिवशी जिथं आले आंतरवाली, गोरगरीब मराठ्यांच्या त्या समस्या जाणून घेते, त्यांना अडवू नका पडू. हा, ते जर लावालावी करीत असते, तसं जर इनपुट तुम्हाला सापड असलं ना, मीच वाजवतो त्यांना. तुम्ही इनपुट द्या, मागं पुढं बघू नका, मी सापच करतो पुरी. नाही केलं तर मनोज जारगेचा शब्द आहे, पुन्हा भेद नाही करणार. फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब, अजित दादा अजिबात नाही करणार. ते माणसं कामं करते, तुमचे पण करतात ना, काही तुमचे पण काही करतात. त्या बावनकुळे साहेबाला 2-4 कामं सांगितले, 4था मिनिटं उगून दिले नाही. आम्हालाच फोनवर इकडे ऐकायला आलं, आत्ता फोन लाव रे, आम्ही फोन कट करायच्या आत, ते बघ काम करतात म्हणलं करणार. आम्ही कमी जळायला लागलोत का मग? तुमचे शेलार साहेब बी करतात, 2-3 मागचेही केले. लोकांचे त्या पोलीस भरतीच्या अडचणी होत्या तर त्यांनी पण केले. आता विखे पाटील साहेबांनी ते 75वर आकडा नेला,
पोरांचा, ते पण करतात, नाही असं नाही ना, नाही केल्यावर भांडतोच सुद्धा. तसंच उदय सामंत साहेबाच्या मनात काहीच नव्हतं. मी काय त्यांची वकिली नाही करायला लागलो, मी काय प्रवक्ता नाही, मी त्यांनाही सोडित नाही, त्यांना सुद्धा घोडे लावले. चुकल्यावर मी सोडत नाही कोणाला, कारण मला माझ्या समाजापेक्षा मोठं कोण नाही, मी कोणाला मानत नाही, मानणार सुद्धा. मग समाजाचा आडवा गेला की त्याला आम्ही आमचा झटका दाखवतो. काहीच वाईट नाही केलं राव. ते लोक येतात बस. आजही त्यांचा एक माणूस येणार होता, गोगोले साहेब, त्यांचे आज येणार तो होते. माझ्याशी बोलला. हा, गप्पा मारतो आम्ही बोलले. आणि ते लगेच काम करून घेतो. मी बसल्या बसल्या आता बीडला गेलेत. बसल्या बसल्या काम करून घेतो. त्या दिवशी एक फोन लावला, ते गरीब दलित बांधवांचं काम होतं ते बिचारायचं. अरे म्हणलं द्या ना करून, डायरेक्ट गरीबाचं घर बसत. ठेवा म्हणले फोन, लगेच दुसऱ्या मिनिटाला केलं त्यांनी, त्या गरीबाचं घर बसलं. मी म्हणतो तुम्ही शिंदे साहेबासारखं मन जिंकला, ते माणूस प्रोटोकॉल सोडतो. मी त्यांची वकिली करायला लागलो नाही, पुन्हा पुन्हा सांगतो. केलेलं केलं म्हणा. जसं तुम्ही हैदराबादचा JR काढला, आम्ही सांगितलं फडणवीस साहेबांनी आणि त्या विखे पाटलांनी हे काम केलं, तसं त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्याच म्हणलं. मराठ्याच्या मनात ते थोडं राज्य करायला लागले, जसं आज 6 दिवसापासून तुम्ही राज्य करायला लागलात. नाही खरं सांगतो म्हणा, मी काय माझ्या पोटात काही नाही पापराव, मी काय राक्षस तोडायचे, जे आहे ते बोलतो. लोकांना वाटायला लागलं आता मात्र हे माणूस काहीतरी कुठं ना करू शकतो बरं का, मिळू शकतं एखाद्या वेळेस, सगळं थांबलेलं पुन्हा सुरू होऊ शकतं. तसं ते माणसं त्यांनी मन जिंकलेत. आता तुम्ही किती काही म्हणले तर ते काय मनातून निघणार नाहीत. लोकांचे कामं केल्यामुळे ते प्रोटोकॉल तोडून जातात. आज कालो कुठं कारण कोण कानू बिल्डिंग काय जळली, शिंदे साहेब थेट तिथं, जसं काय डॉक्टर आहे ती. लोकांच्या मनाला भावतं मग ते, जसे तुम्ही भावलात 6 दिवसात. या मी तुमची स्तुती करतोय म्हणजे त्याचं कारण सांगतो की हे समाजाच्या लेकरात गेलं आणि तुम्ही पैसे देऊन माणसं उभा करा, तुम्हाला केव्हा सोडून जाईल माहित नाही, पण मनाने जिंका ते माणूस तुम्हाला मरूच तर सोडू शकत नाही. आणि मी ते मराठी जिंकले, त्यांच्या लेकराला दिलं, मी घेतलं नाही, म्हणून मराठी माझ्यापासून हटायला तयार नाही. तुम्ही कितीही षडयंत्र करा, तुम्ही किती केशी करा, त्यांच्यावर ते भेट नाही. तसे लोक कमवा. तुम्ही एखाद्याला उभा करा आणि त्याला म्हणा तिकीट दिलं तुला, तू आमदार होय, खुश. तो म्हणतो आपल्या जीवनात काहीच करायचं नाही, आमदारच व्हायचं. 2 वर्ष थांबला की ते लोक म्हणून तुम्हाला मंत्री करा, कुचे साहेबासारखं समजा, नाही तुम्ही चाललो दुसऱ्या पक्षात, समजा 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 म्हणालो, समजा. म्हणजे ही सिस्टम असती. गरीबाला एकदाच तुम्ही प्रमाणपत्र देतो म्हणतो आयुष्याचं कल्याण केलं ह्या माणसाने माझं. गरीब कवाच विसरत नाही, कधीच कधीच विसरत नाही. गरीब लय इमानदार आहे. तुम्ही एखाद्याला काम द्या 20 लाखाचं, ते 30 लाखासाठी पुढच्या वर्षी तयार होणार आहे, नाही तर म्हणून तुमचा नाही राहायचं मला. गरीब नाही करत तसं. शिंदे साहेबांनी ते मन जिंकले हो. तुम्ही जिंका म्हणतो ना मी, ते तुमचेच आहेत ना राव, ते काय वेगळे आहेत आम्ही कुठं का? म्हणतो? हा, ते जर तुमचं काम केलं, तुम्ही लय तुटून पडलं त्याशी त्याचा फेस पाळला असेल ना, त्याशी पाळला असेल म्हणतो मी. माझा मित्र आहे. यायचं मित्र असं मित्राचं बरं इतकं सुटी घालून मित्र मित्राला सोडी ना. आता यावं कुठं झालं कार्यक्रम. काय झालं की ते आले, वेगळ्या विषयावर चर्चा झाली आणि चर्चा झाल्यावर ते गेले. मी त्यांना सांगितलं 17 संस्थांचं तुम्हाला करायचं का नाही. ते म्हणले हा बघ बोलू नको बाबा, मी 17 संस्थांचा त्या JRच्या बाबत सरकारला बोलतो आणि एक MIDCचा मी JR काढतो, म्हणजे त्या बलिदान गेलेले कुटुंबाचं उघडे पडतील. अहो लेकरं मेले हो. मरणं म्हणणं सोपं आहे, मरणं म्हणणं सोपं आहे साहेब. त्या लेकरांनी या मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून मेले. ती तुमची बहीण आहे, तिच्या कपाळाला नाही कुंकू राहिलं. करता पुरुष घरातून गेल्यावर ना ज्याच्या त्याच्या वेदना ज्याला त्याला कळतात, कोणी येत नाही. मेलं त्या दिवशी फक्त पाठवून हात फिरायली तर कोणी येत नाही पुन्हा. आज सोन्यासारख्या लेकराला बाप दिसत नाहीये. सणवार असले तर आजूबाजूला फटाकडे वाजतात, लोक पुरणपोळी खातात, ते लेकरं म्हणतात बाबा आपले बाबा कुठे जायला. काय सांगायचे ते आईने, कोपऱ्यात बसून ढसा रडती वक्सा वक्सी. ती लेकराला नाही सांगू शकत तुझा बाप कुठे गेला. त्यांच्या नोकऱ्यांनी दिरू केला राव तुम्ही. कमीत कमी त्यांच्याबद्दल तरी माया करा. यांच्या घरात नाही करत राहिलं म्हणून कुणी द्या रे नोकऱ्या. त्यांना विशेष बाब कशातही करू शकता तुम्ही, अधिसंख्या पद निर्माण कशातही करू शकता तुम्ही. त्या लेकरांनी काय केलंय राव तुमचं. ते जातीला आरक्षण मिळावं, जात सुखी व्हावं म्हणून त्यांनी बलिदान गेलं राव. त्यांच्या घरात नाही राहिलं, उन्हाळा झाला त्या घरात. तुम्ही त्यांच्यात तरी राजकारण नका करू. तुम्ही त्याच्यात पण राजकारण करायला त्यांचे निधी रोखून धरले, त्यांच्या नोकऱ्या रोखून धरल्या. काय राव त्या लेकरांनी समाजाच्या लेकराचं फक्त हित बघितलं. समाजाचे लेकरं कुठंतरी नोकऱ्याला लागावं. मरणं म्हणणं सोपं आहे, मरणं हे लय अवघड आहे. लय कुटुंब उघड्यावरती पडले. काही काही एकुलते एक लेकरं होते गेले.
तुम्ही त्याच्यात पण राजकारण करा. काय पोलीस तुमची, काही पोलीस असे होतोय. त्या निकनूरला कोणची ग्रामपंचायत जळली आंदोलनात, कुणी जाळलेली मिळ नाही. त्या पोरावर गुन्हा दाखल केला, फक्त त्या ग्रामपंचायतची थोडी माहिती, काहीच करू नका. सरपंचाचं म्हणणं आहे त्या गावातल्या पुरी पेटून दिले ना इटा सकट, तरी 51 लाखाची नाही येते. आणि यांनी सांगितलं तिच्यातलं साहित्य कॅम्प्युटर अमकं तमकं 51 लाखाचं जळालं. अशी भारतात कोणची ग्रामपंचायत हो 51 लाखाचं साहित्य आहे तिच्या? मला एखादी दाखवा फक्त. ही ग्रामपंचायत अशी की 51 लाखाचं साहित्य. मी तर म्हणतो सायबरचं सुद्धा नसन एवढं. जे ऑफिस आहे ईडीचं, सायबरचं, SITचं, CIDचं, गृह मंत्रालयाची जी वॉर रूम असेल त्यांची, त्याच्यात सुद्धा 51 लाखात नसन असं म्हणतो आम्ही. आसन पण नसन म्हणतोय. याची ग्रामपंचायत निकनूरची कोणची हो 51 लाखात साहित्य जळल? केली त्या लेकराने आत्महत्या. गेला आमचा माणूस तुमच्या खोट्या केशीमुळं. तुम्ही त्या अधिकारी चौकशी नाही करणार. काय चुकीचं बोलतो राव लाडबू. आमच्या आई बहिणीला मारून तुम्ही त्याला बढती दिला राव त्या पोलिसांना. बक्षीस दिलं, तुमच्या आईला मारलं ना राव. तुम्ही जातीवर प्रेम करणार का पक्षावर प्रेम करणार, मला एवढं उत्तर द्या. तुम्ही म्हणता तसं इथून पुढं तुमच्या जातीच्या आई बहिणीचे मुंडके तुटले. आत्ता त्याला बाजावर दाखवतो मी अंतरवालीत तुम्हाला, मायला झोपल्याला 70, 80 वर्ष गुडघेच मोडून गेले, वाट्या मोडल्या. पोलिस कुंकडे बी हाणा लागले राव इटाने काय काय. बंदुकीचा गोळ्या संपल्यावर दस्त्याने गुडघे फोडले. चला मग संघ अंतरवाली त्यांच्यावर 307. आमचे काय केस का नाही घेतली, कमून नाही घेतली? करा की न्याय करा ना राव तुम्ही. हो द्या चौकशीत जे व्हायचं ते. नाही चालतात त्या आहे बहिणीला मी दाखवून देतो तुम्हाला. कायचे छेरे आणखी निदच आहेत, निघाणात ते. शंभूराजे देसाई साहेबांनी लिलावतीला पोरं नेले. विचारा त्या लिलावती हॉस्पिटलवाल्या तुला छेरे निघालेत का? कारण ते इकडून गोळे घुसली, ती सरकत इथं गेली. सरकत डॉक्टर म्हणले हे किचकट झाले, कारण त्या गोळीला मासाने आता याडा टाकलाय आणि ते निबार झाले. ते जर केलं तर जीव जाण्याची शक्यता आहे. आता असंच राहू दे, पाणी होईल त्याचं. सांगा मला, छर्याच्या गोळीचं पाणी होईल? देशात छर्या मारायचं परवानगी सरकारनं आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाकडं, राज्याच्या गृह मंत्रालयाकडं छर्या मारायचं परवानगी आहे. त्यांना तुम्ही बढती दिली 8व्या दिवशी. तुम्ही तिथं तर मराठींचं मन जिंकायचं. आमच्या आई बहिणीवर हात उचलला ना, चला हे पुरे बडतर्फ. पोलिसाची कमतरता होती, त्यांच्यापेक्षा भारी पोलीस यंत्रणा नाही आहे तुमचं. भाजपमध्ये पक्षाला डॅमेज देणारच असावा. तुमच्यासारखे निबार नाही आहेत का डॅमेज बसणारेच पाहिजेत तुम्हाला? तसं डॅमेज बसवणारे पोलीस अधिकारी का सांभाळायला लागले तुम्ही? सगळ्याला बढत्या दिला टोटल, आणि 307 आमच्यावर घ्या, मारा आम्ही खाल्ली. कसं 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 तुम्ही का बोलू नये आम्ही? आणि मालक तुम्हाला केलंय, मालकाला नाही बोलावं तर कुणाला बोलायचं? काय हे चुकीचं केलंय? काय केलं त्या लेकरांनी? इतकं मारलं त्यांना, पुरे बडथ्यावर येतात टोटल. तुम्ही तुमच्यात काय असेल तर ठीक आहे, पण समाजाच्या विरोधात केलेल्या लोकांना तुम्ही कमून संभलित आहे? 17 संस्थांचं गॅझेटेडचं जी रक्कम नाही काढला. आयुक्तांना फोन केला, ते म्हणले पाटील अहवाल रेडी आहे माझ्याजवळ. कमून घ्या ना वो कॅबिनेट. अस्तित्वात नाही काय? राज्य सरकार अस्तित्वात नाहीये. आमच्या उपसमितीला राईट दिला नाही काय अहवाल स्वीकारण्याचा? ते म्हणतात माझ्याकडून नाही ना. कमून अन्याय करता राहतो. 15 माझ्या माहितीनं मला माहिती मिळाली 15 लाख नोंदी, त्याच्यात 42 लाख मराठा माझा कोकणातला आणि पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यात बसतोय. कोणत्या कल्याण ज्याला घ्यायचं ते घेण्यात, नाही घ्यायचं नाही घ्यायचे. ज्याला पाटील राहते ते पाटील राहा. आपण लय फुगीर जावण्याचे. पाटील म्हणलं की फुगत येत, कोणाला 150 कप चहा सांगत येत, मरा फुगीर जाऊन घेण्या देण्याचे कामान धामाचे वाटलं झालं. इकडं पुरं वावर नाही राहिले, लोकांनी नुसतं फुगवायचं आणि आपण फुगायचं. लोक गेले पुढं,
लोक गेले पुढे मोठमोठ्या जागा हडपल्या, मोठमोठ्या नोकऱ्या घेतल्या, मोठमोठ्या जागेवर जाऊन बसले. आम्ही फुगिरीतच राहिलो. कारण सातारा संस्थानचं सिंधुदुर्ग पर्यंत येतंय, अर्धा रायगड सुद्धा त्याच्यात बसतोय. त्यांनीच लिहिलंय, मी नाही लिहिलं. सातारा संस्थाननं शिवेंद्रराज साहेब जाहीरपणानं म्हणले त्या दिवशी, आमचंच गॅजेट आम्हालाच माहित नव्हतं म्हणे. बरं झालं तुम्ही हे सगळं उकरून काढलं. मी त्यांना दोघाला दोषी धरणार आहे आता तुम्ही गेल्यावर. हो, विखे पाटील साहेबाला, बाबाराजे साहेबाला, दोघाला बी तुम्ही जे रक्कम नाही काढला, दोघांच्या मागं लागलोच म्हणायचं मी आता तुम्ही गेली. कारण आमचा अधिकार आहे. बाबाराजे साहेबांवरती मी एवढा विश्वास ठेवला. मी व्यासपीठावर सांगितलं होतं तुम्ही जबाबदारी घ्यायलाच बरं का, पडू नका. ह्याला पडलेले डेंजर लपड आहे मराठ्याचं. तुमचं सुखान चाललंय, तुमचं चालू द्या. नाही म्हणले आपण मस्त करूया. चांगलं झालं, काय अडचण नाही. कमवून घ्या ना. 42 लाख मराठ्यांच्या लेकराचं किती कल्याण होईल. का करणार तुम्ही? ह्यो लय मोठा विकास आहे, ह्यो लय मोठा विकास आहे. समाजाच्या लेकराचं आयुष्यात विसरत नाही. ते प्रमाणपत्र मिळालेले करा फोन तुम्ही. जिथं जिथं अडचणी आल्या आम्ही सांगतो तुम्हाला. आम्ही अजितदादांच्या मंत्र्यांना, शिंदे साहेबाच्या मंत्र्यांना ते ऐकतात म्हणून सांगतो. ते नाही ऐकलं तर आम्ही बी लय ठराविक मराठीत त्यांच्यापेक्षा. ते करतायत म्हणून करतात म्हणावं लागत. आणि ते मनात बसलेत लोकांच्या की हे कामं करतात. तुम्ही बसा, काय भांडण आहे आमचं तुम संग तेच आहे. तुम्ही करा. तुम्ही करत नाही, तुम्ही गाडीत काढी घालता आमची. तुम्ही म्हणजे तुमचं सर ते तुमचे असणारे 10-5 जण. मग आम्हाला येतो राग. मग कारण राग येण्यासारखं आहे का नाही. उदाहरणार्थ गॅजेट आहे, तुमचं वावर आहे. नाही तर तुमच्या सगळ्या, आता तुम्ही आमच्यातले मोठे व्यावसायिक आहे, तुमच्या सगळ्या व्यवसायावर मी येडा हाणतो पुरीची. तुम्हाला देऊनच टाकतो. तसं नाही दाटून द्या काय तिकडे गेलो म्हणते घाल तुपले माहिती तिकडे बरं तिकडे मी गाड वाचून घेतले म्हणते काम मी केलं तू काय खातो रे. इथं म्हणतात दाटू मोठी. एक बोलण्याचा सत्यता भाग येते, नाही सोडू शकत कोणी. जेवते ज्याच्या त्याच्या क्षमतेवर पुढे गेलेला असतो, जेवते त्याची कुवत असते, कर्तृत्व असतं. तसं आमचं गॅजेट आहे. तुम्ही देतच नाही येत, कमून नाही भांडायचं तुम्हाला. तुम्ही करतच नाही येत. आम्ही आता निर्णय दिला ना तुम्हाला की आमचा 7-12 आहे, कमून वावर द्या ना तुम्ही आमचा. आम्हाला कमून मारता आमचे लेकर. सातारा संस्थांचं गॅजेटियरचा GR तुम्ही काढत नाही. काय चुकीचं बोलतोय आम्ही तुम्हाला. हैदराबादचा काढला, प्रमाणपत्र द्या म्हणतो. काय चुकीचं आहे, काय चुकीचं आहे. केसेस तुम्हीच मागं घेईन म्हणले होते. विचारा विखे पाटील साहेबाला. हा, तुमचं एक स्टेटमेंट माझ्या ध्यानात आलं. तुम्ही म्हणले ते विखे पाटलाला बोलतच नाही. विखे पाटलाचा फेस पाड्या सांगू आम्ही. तुम्ही एकदा विचारा हे खरं आहे. जर तुम्हाला खोटं बोललो नाही शब्दात, जिंदगीत माझं तोंडावर नाव घेऊ नका. जिंदगी नाही, ते येणार होते, ते माझ्याबरोबर पण येणार होते. मी म्हटलं मला वैयक्तिक बोलवलंय, मी जाऊन येतो. नाही तसं नाही म्हणत मी. तुम्ही म्हणले समजा तुम्ही विखे पाटील साहेबाला बोलले का. पाटील साहेब एवढे तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत साहेब. तुम्हाला इव्हन समिती म्हणून ते अतिशय चांगलं काम करतात. हे बघा, ते मला आत्ता पण बोलले होते की मी तुमच्याबरोबर येऊ शकतो. मी म्हटलं नाही, मी दादाकडे एकटा. दादा बरोबर आहे, मी तुझ्याशी मला ओळखलं फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनीच. मी पहिले शब्द काढायला लागलो मीडिया. माझ्यावर प्रेम करून काही उपयोग नाही. मी समाजावर प्रेम करतो. आणि मै नसत्यांना कळाली फक्त फडणवीस साहेबाला. ते त्यांच्यात गप्पा आणते, त्यांच्या मित्र. तुम्ही त्याला 4थी पास ते समजे त्यांचे लोक सांगत ना मला माहीत नसतं. परत सांगत, मी नाव नाही सांगत. त्यांचे सांगत मला असे गप्पा झाल्या. आज सगळे का तुमच्या थोडे असतात, आज थोडंच असते. हो, असं नसतं. बाहेर माझ्यावर प्रेम करून राहत ना. मी त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतोय. आता भाजपमधले मराठी त्यांच्या लेकरासाठी झटतोय. ते जरी दाटून तुमच्याकडून असले तर मनातून म्हणतात ना, मायला आपल्या जातीसाठी लढत आहे रे. काय बोलायचं त्याला. 4-2 ज्याला आमदार व्हायचं समजा ते हाणतंय माझ्या विरोधात शेंगा. झालं की ते बसतंय पुन्हा. पण रिअल हे खेड्यापाड्यातलं हे रिअल. मी भाजपच्या मराठीच्या लेकी बाळीसाठी लढतोय, काँग्रेस शिवसेनेच्याही लेकराच्या लेकी बाळीसाठी लढतोय. ते काय करणार आहेत, ती किती मी हुशार आहे त्यांना माहिती. आणि मी माझी स्तुती नाही करत. मी कायदा सोडून बोलत नाही, फक्त शब्द खेड्यातले. मी तुम्हाला गायकवाड कमिशनपासून मंडल कमिशनपर्यंत सांगितलंय. आम्ही सरसकट मराठी कशी आहेत हे सांगितलंय. व्यवसायावर आधारित जर बागवानाला दिलं गेलंय, त्याचा व्यवसाय शेती आहे, बागायती करतोय म्हणून त्याला दिलंय. माळी समाज बागायती आहे म्हणून करतोय. त्यांना आरक्षण दिलं तर आम्ही सुद्धा शेत्याच करतोय. 1967 जे 180 जातीला दिलं ते आधीच आम्ही आहेत. तुम्हाला गॅजेटियर नुसार जर आधार पाहिजे असेल तर 1967चा आधार घ्या. आमचा जर ते 7-12 निघाला तर आम्हाला धरा. त्याच्यात कोणचं कायदा सोडून बोलतो आम्ही.
तुम्ही ज्या धर्तीवरती त्यांची वंशावळ टाकली त्या धर्तीवर आमची टाका. आम्हाला घेणं नाही सांगते, हे तुपला आजा नाही ते तुपला पंजा नाही. आम्हाला काय माहिती येडगांडीचं होतं का नव्हतं तवा, आणि कवा जाता इतक्या मागं? सांगा तुमच्यातलं कुणी सांगा तुमच्या पंजाचं नाव काय होतं ते आम्हाला विचारित. तुझ्या पंजाचं नाव काय? आता आपल्याला इथं लवकर आजच ध्यानात राहणार, पंजाचं कवा ध्यानात राहावा त्यातलं उलट विचारित. का द्यायचं नाही? पैसे पाहिजेत का प्रत्येक प्रमाणपत्र मागं? असा उद्देश आहे तुमचा? खिसे गरम करायचे काय तुमचे? उगच रोखू नका. केसेस मागं घेऊ म्हणले तुम्ही, म्हणले डायलॉग करीत नाहीत काय नाहीत. फडणवीस साहेब केसे मागं घेईन म्हणले का नाही विचारा, सांगा मला. नाही म्हणा फक्त एकदा, होऊनच जाऊ द्या. आता पुरावा देत माणूस उभा करतो तुमच्या पुढं. फक्त त्यांनी म्हणून मी केसेस मागं घेईन नाही म्हणलो. हैदराबादचा गॅझेटियरचा GR देऊन मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नाही म्हणलो. मुद्दाम तुमच्या पुढंच काढलंय मी. आता बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढत नाही म्हणले म्हणा तुम्ही. आज मीडिया पुढे बी हे पहिल्यांदाच येत आहे. नाही म्हणले म्हणा तुम्ही. ते जर नाही म्हणले तर मी माणूस उभा करतो, त्यांचाच माणूस त्यांच्याच पुढे उभा करतो. तुम्ही म्हणले का नाही? तुम्ही म्हणलात ना तुम्ही बोलतच नाहीत, आवडत्यालाच बोलतात, आवडतेच मंत्र्याला हे करतात. अरे तुम्ही आवडतेत पण तुम्ही चिटकिनात तुम्ही नुसत्या कोपर खेळ्या हाणताय. तुम्ही चिटकतच नाहीये आणि तुमचे मंत्री सापडायला लई वेळ टाइम जातो. साहेब गडबडीत नसले तर ते साहेब गडबडीत म्हणतो. यांनी मन का जिंकले या दोन्हींच्या बी मंत्र्यांनी आणि तुमचे बी अर्ध्या मंत्र्यांनी, तुमच्या बी अर्ध्या. यांनी का जिंकले? ते बैठकीत असून कशात असू, जरंग पाटलाच फोन आहे ना, त्याचं समाजाचंच काम असेल ते घ्या. तुमच्या अर्ध्याचा पियेतच टाइम जातो. अर्धा पियच म्हणून तुम्हाला सांगा. तुला काय सांगायचं घंट्या? तुला काय कळणार आहे? आमचं काम त्यांच्याशी हे रिअल आहे. तुमचे फुगीर जाऊन येत अर्धे असे येत ते म्हणतात कामं करा रे गरीबाचे. होय स्तुती पण करतोय ना, ते म्हणतात कामं करा यार. तसं हे कामं पण करतात ना. फडणवीस साहेबांबरोबर बोललो, त्यांनाही सांगितलं करा म्हणून. म्हणा त्यांना नाही म्हणलो काय, साधा विषय ना. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी सगळे दिलेत. तुम्ही म्हणलात समितीशी बोलत नाहीत, 8 दिवस जाऊ दिले नाही. विखे पाटलाला 2.5 घंटे सांगत होतो दवाखान्यात, मी मला भेटायला देत हवा. तुम्ही नाव कामवा, समाजाचं कल्याण करून नाव कामवा. होत हा हे होते. आता माझ्या ध्यानात आलं हे, मी तरी म्हणतो हे चेहरा बघितल्यासारखं वाटतं ध्यानात कसं. हा बँकेचे 1,500 केस केला आपण अण्णासाहेब पाटील. हा मग आता हे माझ्या ध्यानात आले. मी बोललो का नाही त्यावेळेस, तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं. फक्त तुम्हाला माहित नसेल हे काय करते, एकामेकावर चढून घालते. आणि तुमचं चांगलं चाललंय तर देवा रवाजी देते मित्र पक्षात. खरं सांगतो मी, ते माणसाला इमानदार आहेत. शिंदे साहेब सुद्धा इमानदार. ते माणसाजवळ गर्वच नाहीये. मी स्तुती करायला मोकळा आणि त्यांनी काय आठवण दिली नाहीत मला कवा. मी काय गद्दार मिंदा फिंदा नाहीये. कुणाचा रुपया घेतलाय काय केला ते कामच सांगितलं की ते म्हणतच नाही बाबा मी मुख्यमंत्री येईन, मी उपमुख्यमंत्री. प्रोटोकॉल खड्ड्यात गेलं म्हणताय. तुम्ही वाघान गरीबाचे कामं करून द्या आमचं गॅझेट 30 तारखेच्या आत द्या, प्रमाणपत्र पुरे. काय देते कायद्यातलं देणार. ठासून सांगा ओबीसीवर अन्याय नाही करणार, पण ठासून सांगा देणार. हे कायदे ते 7/12 सापडलाय. हे गॅझेटियर 17 संस्थांचं सापडलंय देणार. बॉम्बे गव्हर्नमेंटचं सापडलंय देणार. अंश संस्थांचं सापडलंय, पुणे संस्थांचं सापडलंय, कोल्हापूर संस्थांचं राजश्री शाहू राजांनी लिहिलेलं आहे. त्यांनी तर सगळ्याला आरक्षण दिलेलं आहे. त्यांचं गॅझेटियरमध्ये जर मराठ्यांना आरक्षण आहे, सरकार कसं काय देणार नाही? उलट कुणीच दिलं नाही. जे शब्द आहे तुमचा त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. फडणवीसांनीच दिलं आणि त्यांनी दिलं नाही म्हणूनच वरगडलेत ना ती. तुम्ही अन्याय कम करताय उगाच. आमच्या शिंदे समिती नोंदी शोधत नाही. काय शिंदे समिती रेकॉर्ड तर शोधू द्या. आमचा रेकॉर्ड तर शोधू द्या. आमची मुदत आम्हाला शोधू द्या, तर आमचा रेकॉर्ड शोधू द्या. आता म्हणले होते वैजापूरला नोंदीच नाहीत, पुनर्तपासणी केली. पुनर्तपासणीत मरणाच्या नोंदी सापडल्यात. आत्ताच ते वैजापूरवाली घेऊन आले. कमून अन्याय करता राव आमच्या. रेकॉर्ड तुमचा, लिहिणारे तुमचे, अक्षर बदललेत. म्हणतात काय माहितीये का, अक्षर बदललेलं आहे. हे छान जरा लिहिलेलं नाही. मला वाटतं याचा रफार खाली गेला. याचा रफार आमच्याच खाली गेला होईल. अधिकारी बदलत नाही का लिहिताना? अक्षर बदलत नाही. तुमच्या माझ्या अक्षरात फरक असत. मी लिहिलेलं अक्षर वेगळं, तुम्ही आल्यावर तुम्ही लिहिलेलं वेगळं.
आमचं जन्म मृत्यूवर जर नोंद असली ना, ते म्हणतात हे जमत नाही, महसुली पुरावा द्या, त्याजवळ वावरत नाही, काय दोष आहे राव माझ्या गरीब मराठ्याचा? त्याजवळ वावर नाही, काय दोष आहे? का? एक कामगार तुमचे वडील होते, त्याच्या लेकराने मोठं होऊ नये काय? हा, बिल्डर तेच पाहिजेत का काय? एक गरीबाच्या रिक्षा चालकाने शिंदे साहेबांनी मोठं होऊ नये काय? तुमचे जर मिल कामगार वडील होते का नामवंत तुम्ही होऊ नये काय? पातक केलंय का, पाप केलंय का आम्ही मोठं व्हायचं? तुम्ही मोठे झालात, पाप आहे का? त्याचे जन्म मृत्यूवर नोंद आहे कुणबी म्हणून, ते म्हणतात वावर दाखव, त्याजवळ वावरत नाही, लोक ते काम करतो, त्याची काय चुकी? का द्यायचं नाही? फसलीवरती असलं नाही द्यायचं म्हणतात, महसुली पुरावा द्या, वावरत नाही कुठून देतो? ते शेतमजूर आहे. राष्ट्रीय केल्यात पाहिल्या काही, कुणी साक्षीदार आहेत त्याच्यावर, साक्षीदार त्या काळात म्हणतोय मी, आत्ताच नाही, 200 वर्षापूर्वीच. यांना आत्ता 67ला दिलं हो आरक्षण, आत्ता उकडचे पाकट बोगस आरक्षण खात्याचं ना, आम्हाला बोगस कोण बी दाखले म्हणतात काय तुम्ही? आणि बोगस आरक्षण तुम्ही खाता. नुसती शिफारस केली मंडळी, ह्या जाती आरक्षणात घाला, झालं बोगस नाही तर काय? आमची नोंद सापडून आम्हाला बोगस म्हणता. वावर नाही, काय नाही, काय नाही तुमचं, तरी आमचं अतिक्रमण खाता. आता द्यायचं जीवावर आलं म्हणून आमचंही म्हणता. ही कोणती सिस्टम भाऊ तुमची? आता त्याजवळ वावर नाही, राष्ट्रीय एखाद्या साक्षीदार कुणबी लिहिलेले त्यावेळेस पुरावा येणार आहो तुमचा, तेव बी नाही. आता तुम्ही सरकार शोधायला लागलात म्हणून आमचे पुरावे सापडायला लागले. उलट आमचं धन आम्हाला सापडलं तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही का रोखता? EWS मधल्या पोरांच्या नियुक्त्या कमी द्या ना तुम्ही. निवड झालेला असून काय वाटलं केलं त्यांनी त्या लेकरांनी तुमचं? आता ओपन मधून इथं PSI आले ते पोर, कमवून द्या ना नियुक्त्या तुम्ही. काय केलं माझ्या मराठ्याच्या पोरांनी तुम्हाला? कशामुळे रोखले तुम्ही? आता 23च्या निवडी आहेत त्यांच्या, हेच पोरग आहे ते, PSI झाला, नाही द्यायची नियुक्ती. कमून बाबा आपलं लेकरू अधिकारी नाही व्हायचं, तुमच्याच पाहिजेत हमेशा. माझ्या लेकरांनी अधिकारी व्हावं, त्याच्या बापाने स्वप्न बघितलं माझ्या दारात लेकराला लाल देवा आला, नाही का शानमध्ये जागायचं त्यांनी? नाही म्हणायचं. तुम्हीच का हमेशा वाल भरतीवर झालेले? आमच्या माग तर सगळ्या टेस्ट परीक्षा तुम्ही कॉल भरतीवर, झाली भरती, झाला अधिकारी, वा. आमच्याला टेस्ट दी, पळ, लय पळाला नाही तर छातीत गुतला, छातीत नाही गुतला म्हणजे मुंडकच कमी आलं, केसच वर आले, वजनच भरलं नाही, मग 7-8 केळं खाऊनी मग वजन भरल, ह्या आम्हाला. आणि तुमची कॉल भरती, वा. ह्या राज्यात आम्हाला मराठ्यांना घेऊन या, तरी आम्ही बोलायचं नाही. काय पाप केलं त्याच्या बापाला कुठून पैसे आणले नसते? आज पोरग भरती झालं, फाशी घ्यायची त्याला पोरांनी 11 जणांनी. त्या ECBC तुम्ही दिलं, ECBCतून पोरं गेले, हे पोरं ओपन मधून गेले, कमून नाही घ्यायचं त्यांना तुम्हाला? आता EWचं उपोषण तिथं चालू आहे. आता बावनकुळे साहेबांनी त्यांना बोलून घेतलं की मार्गी काढतो म्हणजे त्यांच्या आधी संख्या पद निर्माण करून काहीतरी. तुम्ही करा नाही, बावनकुळेंचं नाव घेतो आम्ही, तुमचं घेऊन तुमच्या कोणत्या पक्षात घेतलं? म्हणजे फडणवीस साहेबांच घेतलं ना. हे लघु लेखक बोलेत, टंक लेखक, यांची भाषा यांनाच कळते. तेवढेच लोक आहेत तुमजवळ, सरकारजवळ तेवढेच लोक आहेत. मृत घोषित कम केले मराठीचे म्हणून. काय राव तुम्ही? परत मला म्हणता चिडता, काय काय उलट घरानं सांग करू कोणापाशी? माझ्या समाजाच्या वेदना मी मांडू कोणापाशी सांगा तुम्ही? नाही का वाले आम्हाला कोणी? नाही बोलायचं का? मराठ्यांनी तोंडाला कुलप लावून बसायचं, वाटोळ करून घ्यायचं का? गेल्या आमच्या सगळ्या प्रॉपर्ट्या असं करू करू, गेलं आमचं भविष्य. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? जर आमची 50 वर्षाची नोंद निघाली तर 5 पिढ्याची नोंद निघाली आमची, आमचं नुकसान 5 पिढ्याचं भरून देणार कोण? जर आमची 50 वर्षाची नोंद निघाली त्याचा अर्थ असा होतो 50 वर्षापूर्वी आम्हाला आरक्षण होतं, आज माझे लेकरं घराघरातून नोकऱ्या राहिले असते. तुमच्या दोघांच्या भानगडीत, या 75 वर्षाच्या काँग्रेस आणि भाजप यांच्या दोघांच्या भानगडीत माझ्या समाजाचं वाटोळं केलं. हो, काय केलं माझ्या लेकरांनी? 50 वर्षाची नोंद होती याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं. कोण बॅकलॉग भरून काढणार आमचा? काय केलं ते EWच्या लेकरांनी? ECBC आरक्षण तुम्ही दिलं. विद्युत मधले 2014चे PSI तसेच पडले, लग्न झालं नाही. एक PSI DOSP माझ्याकडे अमरावतीत आला होता, माझी निवड झाली म्हणला,
फक्त नियुक्ती दिली जायची, पुऱ्या गावात मिरवणूक काढली, अख्ख्या गाव जमले. गरीबाचा पोरग DYSP झाल्यामुळे अख्खे गाव शेजारचे जमले. 13,000 लोक मिरवणुकीला आले, गाव गुलालाने भरलं. 15 दिवसांनी मग जमलं म्हणी. मोठ्या घरची पोरगी मिळाली, सासऱ्याने हुंडा बी रेटून दिला. खुश झालं ते, पोरगी चांगली मिळाली, हुंडा मिळाला. पण सासराचं आबऱ्या जावण्याचं होतं. सासरा म्हणला तू जेव्हा ती टोपी घालून येशील तेव्हा लग्न करू. आता बोत त्याच्या डोक्याला टोपी लागली नाही, लग्नच मोडलं. सासरा म्हणला जेव्हा तू अधिकारी होशील त्यामुळे दिलेली मी पोरगी. जर त्याचं लग्न व्हाय ना आणि तुमची नोकरीही नाही, गावात जात नाही म्हणे मी. 6 वर्ष झालं म्हणे गावात जात नाही, मिरवणूक घेऊन गावात गेलो. कसं जाऊ? हे खोटं नाही साहेब, हे तळमळ आहे माझ्या समाजाच्या लेकराची. रडते तांतरवाली ती. त्यांना वाट नाही ठेवली तुम्ही मन मोकळं करायला. कुणी तुमच्या काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादींनी माझ्या गरीब मराठ्यांना वाट नाही ठेवली. तुम्ही फक्त तुमचं बघितलं आणि आम्हाला तुमच्यात वाटलं की तुम्ही बघणारे नाहीत, माझ्या जातीचं कल्याण होतंय म्हणून मी 100% फडणवीस साहेबाला करायला येईल म्हणून तुम्हाला बोलिलं. आम्हाला वाटलं ह्या माणसात काहीतरी बोलण्यात आत्मविश्वास आहे. कोण नाही आम्हाला, आमच्या वेदना कोणी ऐकून घेत नाही, कोणाला टाइम नाही. काय केलं ह्या लेकरांनी? ECBCचे पोरं तसेच पडून येत, EWचं तसेच पडून येत. काय अडचण आहे तुम्हाला अधिसंख्या पद निर्माण करायला? त्यांचं काय चुकी? निवड तर झाली. तो सगळ्यात परीक्षेत तुमचा उत्तीर्ण झालाय, तुम्हाला अडचणच काय भाऊ? नियमात सगळ्या अटी पूर्ण केल्यात म्हणून सारथीत 80,000 पोरं गेलेत. कमून बाबा शिष्यवृत्तीसाठी वाटलो करता त्याचं. तुम्ही आधीच म्हणायला पाहिजे होतं आम्ही नाही, 1 रुपया देणार नाही. त्याच्या बापाने ते सारथी मार्फत टाकलं नसतं, त्याच्या जेवढा दम आहे तेवढे पैसे भरले असते, फक्त सोडून दिला असता विषय. तुम्ही मुलीला मोफत शिक्षण केलं, कित्येक तरी शाळेत पोरींच्या फीसाठी तसंच लट केलं. कमून हसन मुश्रीफ साहेबाला फोन केला की तेवढं सुटत आहे, फक्त एकच. आमच्या इथं धनगर समाजाच्या बीडला सभापती आहेत पहिले, पण राजकारणात टेकन फेकन नसं लागलं तर गळून गेलेले आहेत. त्यांच्या पोरीचं MBBS ऍडमिशन आहे, पैसेच नाहीत भरायला. 20-20 लाख रुपये लागते तिथं. 80 लाख रुपये पुरं होस तर लागते 1 कोटी रुपये. कुठे आहेत? म्हणलं मुलीला मोफत शिक्षण केलं, ते माझ्याकडे आले. मुश्रीफ साहेबांना सांगितलं तेव्हा त्यांचे पैसे भरलेले माघारी दिले. कमून तुम्ही आमच्या नरडीचं घोट घेताय उगाच उगत. दिलं ते द्या, हेच म्हणणं आहे आमचं. एक्स्ट्रा देऊ नका. नाही तर लोकांना आशा लागली, आता लोकांना आशा लागली हे आम्ही देणार. लोक वाट बघत आहेत आणि नाही दिलं की ती असंतोष, ती खतखत निर्माण होती. बोलत नाही साहेब कोणी तुम्हाला. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, तुमचं जर एखादं 10 एकर जमीन असेल, तुमच्याबद्दल नाही, एक उदाहरण म्हणून राज्यासाठी सांगतोय. 10 एकर जर जमीन असेल ना आणि त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही 100-200 एकर जमीन घेतली, तुम्ही सगळ्या दुनियाला सांगताय ही आपली आहे जमीन सगळी. पण तुमच्या डोक्यात हे नाहीये, तुमच्या डोक्यात हे नाहीये की त्यांनी मनाने नाही तुम्हाला दिली, मजबुरीनं बी नाही दिली, तुम्ही दादागिरीनं घेतली. किंवा असंतोष खतखत त्याच्या मनात आहे, पण तुम्ही दादा आहेत. त्याचं काहीच चाला ना म्हणून तो काही बोला ना, पण खतखत आहे. याने आपली बळच घेतली. जमीन कशी द्यावा, मला आडी अडचण आहे, मला गरज आहे, माझी जमीन तुम्ही घ्या शेजारची, त्याच्यात खुशी असते. ही खतखत राज्यात खूप मोठी व्हायला लागली. तुम्ही द्यायचं म्हणू नका, नाही तर एखाद्याला द्यायचं म्हणू नका. तुम्ही जर सारथी दिली, योजना दिल्या ना, बंद नका करू. आता द्या, आता राहू द्या. समाजाची खतखत येणार नाही. वाढू नका, पण आहेत त्या बंद नका करू. EWS दिलं, त्यातून निवडी झाल्यात ना, तेवढे पोरं घ्या. पुन्हा सांगून ठेवा त्यांना, म्हणजे ते त्यात भानगडीत पडणार नाही. तुम्ही म्हणता आम्ही घेऊ, असे कित्येक बी आहेत. स्वयंरोजगाराचा तोच विषय. हे तुमचेच लोक आहेत. तुम्ही मन जे केले तर तुमचेच होती. 28,000 लोक आहेत, ते थोडे नाहीत. समांतर आरक्षणावाले तेच आहेत, त्यांचे तसेच लटकून ठेवलेत. ते चांगले साताऱ्याचे पोरं घाल ते येडे नुसते, ते पण पोलीस भरतीतलेच आहेत. समांतर आरक्षणवाले ते तुम्हीच केलंय. आम्ही काय करावं? काय चुकीचं करतोय आम्ही? तुम्ही आम्हाला दोष सांगा. तुम मराठ्यासाठी भांडू नको. आम्हाला पक्षा कोणच बोलायचं नाही. भांडत मग नाही भांडत भाऊ. लाड भाऊ, मी तळतळीनं बोललो. मी एवढं तळतळीनं बोलत नाही. मी डायरेक्ट अंगावर जायची क्षमता ठेवतो. मी तुमची भावना समजली.
लय वाटलं झालं हो मला- समाजातल्या लेकराचं. माझ्या मला- समाजाच्या लेकरांनी मी- काय केलं नाही राव तुमचं. ऐका काय तुमच्या नाही केलं? तुमचं ऐकून मी भावना विवश झालो. मला मी एक सांगा, मी भावना ऐका. विवेश करायला ऐका लागलो, ना, तुम्हाला दो- बोलवलं नाही. दादा, मी एक इतकं मिनिट बोलतच ऐका नाही ना. कोणाला. दादा माझं एक मिनिट ऐका ना. मी तुमचा भाऊ म्हणून इथे आलो, मी तुम्हाला भाऊ म्हणून शब्द देतो. जसं तुम्हाला मंत्री, मी काय मंत्री नाही, पण माझ्या कॅपॅसिटीमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही मला फोन कराल त्या वेळेला ते काम करायचा प्रयत्न मी करीन. तुमच्या ज्या भावना मला 8-9 गोष्टी तुम्ही मला सांगितल्या, माझी लोक रेकॉर्डही करतायत आणि माझी मेमरी तेवढी शार्प आहे. हैदराबाद गॅझेटपासून, आंदोलनांच्या नोकऱ्यांपासून, आंदोलनांच्या केसेसपासून, औंध गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेट आणि अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्या. EWSचा पोरांचा विषय सांगितला. या विषयावरती निश्चितपणे मी पुन्हा तुमच्याकडे येतो आणि 100% तुम्ही जे बोलता, तर आज मी तुम्हाला पहिल्यांदा ऐका ना दादा, मी तुम्हाला पहिल्यांदा वैयक्तिक ऐकलं आणि तुमची तळमळ पाहिली. मला एकच तुमचं सांगायचं की प्रेम माझ्या बघितलं. समाजाने तुमचं काय केलं नाही. तुमचं माझं काय असेल मला फासावर द्या. मी माझ्या पण तुमच्या समाजाचं समाजाचा लेकरं आहे ना नका दादा. मारू. दादा मी पण म्हणून तुमच्या तुम्हाला समाजाचा. बोलिलं. तुमचा एक शब्द अंतरावलीत घेऊन आलाय तुम्हाला, एक शब्द फक्त. मी पण मराठा आहे आणि माझ्या समाजाचं कल्याण होणार असलं ना तर 100% मुख्यमंत्री साहेब कल्याण करतील. म्हणून मी तुम्हाला बोलवलं. मी सांगतो माझ्या फक्त मला काय तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर द्या. माझ्या समाजाच्या लेकरांना शिक्षा देऊ नका तुम्ही. कारण ह्या समाजाने सगळ्या दुनियेसाठी केलं, सगळ्या दुनियेसाठी केलं. जगाच्या पाठीवर लढले. बायकोचे बांगड्या फोडणारी जात ही मराठ्यांची. घरी कुंकूपासून लढायला गेले. त्या समाजावर संकट नका उभा करू. त्या माझ्या समाजाला त्याचं वाटोळं करण्याचा तुम्हाला कोणाला अधिकार नाही. तुमचं माझं काय असेल तुम्ही मला फासावर चढवा. माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं करू नका. आईबाप इतके झिजलेत लेकरं मोठं करण्यासाठी. तिने ना कधी चप्पल घातली, ना कधी छत्री डोक्यावर घेतली. ऊन असो, वारा असो, गुडघेत केल्या चिखलात काम केलं. स्वप्न बघत होता काम करताना माझं लेकरू अधिकारी होईल, त्याविषयी मला सुखाचा दिवस उभा नाही झालं. माझ्या समाजाचं लेकरू नाही अधिकारी होऊ दिलं. माझ्या समाजावर जळणाऱ्याची संख्या प्रचंड आहे. मी समाजावर आतोनात प्रेम करणार आहे म्हणून लढतो. माझ्या कुटुंबाला आणि आईबापाला सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्हाला 4 लेकर आहेत, आजपासून 3 धरा. मी समाजासाठी मरायचं ठरवलं तर मी मागे सरकणार नाही. आणि मी त्याच द्वेषानं मी लढतो. मी नाही हटलो. मी ना कधी पैशासाठी भीक मागितली, ना मी कधी पदासाठी भीक मागितली. मी अर्पण या समाजाच्या पायावरती जीव केला. बापाला सांगितलं, नाईला पण बोलून घेऊन सांगितलं, तुम्हाला 4 मुलं आहेत, समजून चाला. जगलो तर तुमचाच आहे, पण जर गेलोच या समाजासाठी लढताना अजिबात कोण रडायचा. तुम्ही माझ्या समाजाचं वाटोळं करू नका. तुम्हाला जे राजकारण करायचं ते करा. माझ्या तळमळीपायी शिंदे साहेबाचे सगळे मंत्री कामात येत आहेत. अजितदादांचे पण काही येतात आणि भाजपचे पण काही येतात. ही फक्त माझी प्रामाणिक भावना आहे की माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होतं. मी शिंदे साहेबांना सुद्धा शिव्या दिल्या, फडणवीस साहेबांना सुद्धा दिल्या, अजितदादाला सुद्धा दिल्या. काढून बघा मागचं. मी समाजापुढं नाही सोडत त्या. कारण नेता नेताच असतो, समाज समाजच असतो. हेच समाज तुम्हाला मोठं करणार आहे. त्या समाजाचं का मोठं करता? तुम्हाला नाही भांडायचं. सत्तेवर बसल्यावर तर भांडायचं कोणाला? आम्हीच बसवणार त्यांना आणि भांडणार पण आम्हीच त्यांना. या भूमिकेत मी चालतो. माझ्या समाजाचं लेकराचं नका विनाकारण वाटलं लोक. काय नाही राहिलं समाजजवळ. माझ्या लय हालेत. माझ्या समाजाजवळ काही नाही राहिलं. होता तोवर दानसूरपणानं दिलं आणि ज्याला दिलं त्याचे दिवस आले तर आता तो काहीतरी परत फेड करीन असं वाटलं. ते डायरेक्ट सांगतो, मराठ्यांना आरक्षण नाही द्यायचं. तेव शेव समाज आहे, तेव शेव समाज आहे. माझ्या समाजानं यांच्यासाठी ढाल केली. कुणी जरी यांना शिव्या दिल्या तर माझ्या समाजाने शत्रुत्व घेतलं यांच्यासाठी अंगावरती. चाल बोलायचं नाही त्याला. मग आज ज्यात समाजाच्या लेकरावरती वेळ आली ना, डायरेक्ट मोर्चे सुरू आहे. आधी संतोष देशमुखाचा खून झाला, ती खटला सुरू करणार राहू तुम्ही. साधा ती खटला सुरू करत नाहीयेत तुम्ही. अरे आरोपी आहे ना, रोज ती एक जामीन टाकीत आहे म्हणून तुम्ही पुढे चालले. जामीनचा त्याचा जीव निकाल लागन ते लागल. केस सुरू करून घ्या ना तुम्ही. केस सुरू करून घ्या ना. ती त्यांना पळवाटा माहिती आहे. ती अति हुशार आहेत म्हणून ते आतून खोड करतायत काही काहीतरी प्रत्येक वेळेस. आणि ते काय म्हणणं आहे
तुम्ही मागितलं काय, आमची माहिती मिळाली, आम्ही त्या खुनात आहेत याचे काय पुरावे पेनड्रॉय मध्ये दिले ना न्यायाधीशांनी. पेनड्रॉय मधले आणि लॅपटॉप मधले एकच आहेत का हे सांगा, गेली ना तारीख पुढं. काय आरोपी, काय केस चालवायले सरकार. लॅपटॉप मध्ये तेच पेनड्रॉय मध्ये टाकून दिलं ना तुला. न्यायाधीशांना उत्तर. उलट प्रश्न, पेनड्रॉय मध्ये दिलेले जे पुरावे ते लॅपटॉप मध्ये आहेत का, मग कुठून दिलेत त्यांनी, गेली तारीख पुढे. हे प्युअर क्रिमिनल माइंडसेट. यांना कसे खून करायचे, कसे अपहरण करायचे, कसे खंडण्या गोळा करायच्या हे पूर्ण अभ्यास करून त्या तत्वातून चालत होतो. त्यावेळेस फडणवीस साहेबाला मानलं आम्ही जाहीर मीडिया. फडणवीस साहेबांनी त्यांना जेलमध्ये पोचवलं. केस सुरू करून घ्या. महादेव मुंडेला न्याय दिला असेल तर फडणवीस साहेबांनी त्याच वेळेस सांगितलं, भांडायचं नाही ज्या होत नाहीत त्या गोष्टीवरती. माया पण करायची झाल्यावर, भांडायचं पण नाही. नाही केसचा तपास लागला त्या, पुनर्तपास करू म्हणलेत. कोपर्डीचे आरोपी आत मारायला लागलेत पण त्याला फाशी द्यायला. धाक बसल हो. चीड तुमच्याविषयी कशात निर्माण व्हायला लागली त्याचा ताबडतोब बंदोबस्त करा ना, हे म्हणणं आहे आमचं. तुम्ही करत नाही म्हणून आम्ही धडाधडा बोलायला लागलो. कशाला 2-2 वर्षाचे पोरीवरती बलात्कार होईल. मालेगावला झाला, पुण्यात झाला, टाका गोळ्या घालून त्याला, नाही देऊन टाका फाशी. तुम्ही ते लय दिवस सुख येतात त्यांना, ते पुन्हा फिरायला येतात. छत्रपतींवरती बोलतेत, तुम्ही त्यांना शिक्षा करत नाहीत, वच बोलत आहेत. तो भाजपला डॅमेज बसतोय. तुमच्या नाही लक्षात येत, मला नाही माहित तुमच्या डोक्यात काय आहे. ती डॅमेज बसतो, लोकात खचखच जाते. साधा विषय, केंद्रात राज्यात सरकार तुमचं आहे. माझ्या छत्रपतीचा इतिहास निघाव नकाशा, आणि तुम्ही म्हणू नाही कुणीच. नकाशा टाका पुन्हा. काय असतं, युथ वर्ग हे वेगळा आहे, याचं माइंडसेट वेगळं झालेलं, आणि तुमच्या वयातल्या वर्गाचं माइंडसेट वेगळं झालं. तुम्हाला ज्याच्या त्याच्या ब्रेनचा विचार करावा लागणार. तुमच्या लेवलच्या लोकांचं ब्रेन कोणत्या पद्धतीने चालतंय, तरुण पोरांचं ब्रेन कोणत्या पद्धतीने चाललंय. तुम्ही ज्याचं ब्रेन वॉश केलंय ते तुमच्या पद्धतीने चाललाय, पण ज्याला ब्रेन वॉश करायची इच्छाच नाही, तो असंतोष डोक्यात घेऊन बसलाय तुमच्याविषयी. कारण हे झालेले प्रकरण तुम्ही निपटारा ना ते. मी तर आता भाजपचा एखादा वकील असल्यावर खेळ झाला, आता प्रवक्ता असल्यावर. तुम्ही निपटारा आहे, हे रिअल आहे. हे निपटारा लोक माया करतील ना. शेतकऱ्याला कर्जमाफी करीन म्हणले करून टाकायचं. तुम्ही जे धोपटेचा शेतकरी मरण झाले त्या परभणीला, ते शक्तीपीठ महामार्ग. मी बावनकुळे साहेबाला फोन लावला, म्हणलं हे बदला बरं, हे लफडं, ही रोज चांगला नाही. त्या माणसाने 2 दिवसात शक्तीपीठ महामार्गच बदलून टाका. बदलेलाच म्हणतो ना मी. मग लोकांचे काय काम आहे ते निपटून टाका ना. माझ्या करा राजकारणात तुम्ही करत नाही. तुम्ही काय केलंय, त्यांचं काहीतरी ऐकायचं आणि मराठीवर चेतायचं. मराठीच वाटलो का म्हणून. मग मराठ्यानं काय केलं, मराठ्याचं हैदराबाद गॅझेट आहे एक, मराठ्यांचं 58 लाख नोंदी आहेत, त्याच्यात 2-3 कोटी आरक्षणाचा. तुम्ही 58 लाखाचे ताबडतोब प्रमाणपत्र द्यायचे आदेश काढा उद्या सकाळी. 58 लाखातलं मला एक बे प्रमाणपत्र राहिलेलं पाहिजे नाही, काढा उद्या सकाळी आदेश. नाही करत आंदोलन. तुम्ही म्हणले ना आंदोलन थांबवायला आलोय मी. 58 उद्या सकाळी आदेश काढा. एकाही अधिकाऱ्यानं 58 लाख नोंदी सरकारनं शोधल्या, त्याचं प्रमाणपत्र राखा कामा नाही, देऊन टाका पुरे. ज्याला नोंद माहीत नाही त्याला घरी जाऊन सांगा, तलाठी आई किंवा ते ग्रामसेवक, त्याला मग तुमची नोंद निघाली, काढी नाहीत नका काढी ना, कोणचा पाटील राहील त्याला राहू द्या, द्या सांगून उद्या आदेश काढा. हैदराबाद गॅझेटचे प्रमाणपत्र वाटप करा, द्या सांगू. नाही करीत आंदोलन. 17 संस्थांचा उद्या सकाळी जे आर काढा, कॅबिनेट बोलावा उद्या, घ्या काढू, घ्या काढू. केस तर माझ्या हाताचा विषय म्हणले थोडेसे, केस काय विषय नाही यावा, ते आम्ही करून घेतो. सारथीचे सगळे ते पैसे राहिले ते देऊन टाका. राहिलंच काय, झाला मराठा खुश. बरं, आता गॅझेट मान्य आहे सरकारला, सरकारी दस्तऐवज. मग जी आर काढायला अडचण काय, सरकारी दस्तऐवज सरकारी काढायला काय अडचण. तुम्ही भाजपचे नेते आहेत मान्य करायला काय हरकत आहे.
गेले लोक पुढं काही खौट जाऊन येत मोठा नेता जरी झाला एखादा तरी ते म्हणतात नाही ते काय माझ्या पुढं चिल्लर अरे गेला पुढं तो आहे ते कव्हर म्हणतो कारण ते खोडीच असतात काही काही एखादा पुढं बी गेला त्याच्या हाताने असतं का आता मग त्याच्या हाताने का मी म्हणजे तू संपला ना येड गांडीची आहे ते गेला ना पुढं तो आहे तसं हे तुम्हाला मान्य आहे ना मान्य करा भाजपच्या नेता हाय तुम्हाला गॅजेट सरकारी दस्तावेज मान्य आहे ना काढा ना जी आर काय भेद कोणाला बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या द्यायच्यात MIDC आणि वितरणमध्ये जी आर काढायला किती वेळ लागतो राव आणि केलंच मोठं म्हणतो मी तू विशेष बाब करून टाका नाही एखाद्या सतत घेऊन कशाला एक दम्माने आहेत तेवढे लेकरं गमावलेत समाजाच्या हितासाठी काढा उद्या तुम्हाला 28 तारीख फायनल 28 तारखेचा आत करून द्या 28 तारखेला करून द्या ह्याला जर शब्दाच्या पुढे गेलो तर पहिले शब्द आपल्याला बेत फरक आप काय करायचं मला द्वेषण फीस करून मला नाही करायचं स्टंट राजकारण फाजकारण दिलेलं दिलंच म्हणणार हैदराबाद गॅजेट फडणवीस साहेबांनी विखे पाटलांनी काढलं मी त्या उपसमितीला दोष देणार आहे हो त्यांनी काढलं आणि त्याला पुढं ते कडील न्यायचंय मराठीची फसवणूक नाही करायची विखे पाटलांनी आणि आमच्या शिवेंद्रराज साहेबांनी त्यांनी ते कडीलाच न्यायचं काढलं आणि काढलंच म्हणणार तुम्ही हे दिलेलं फडणवीस साहेबांनीच दिलं म्हणणार श्रेयस देणार काय आम्हाला करायचं श्रेय घेऊन देणारेच म्हणणारे लोक आहेत आम्ही नाही बदलणार आणि गोड तर अजिबात बोलता येत नाही मला मी तुम्हाला खरं सांगतो गोड तर अजिबात बोलता येत नाही दाटुमडी गोड बोलायचं नंतर कचका दाखवायचा आपल्या बाप जाबे आपल्या शिकविलं नाही कारण आम्ही खेड्यात वाढलो शेतात वाढलो गरीबाच्या लेकर आहेत आम्हाला 2 तोंडांनी बोलताय जितकं बोलायचं तितकं क्लिअर तुमच्याशी शत्रुत्व करायचं क्लिअरच करायचं अंधारातून बोलायचं आणि उजेडात मीडियात बोलायचं होणार नाही तुम्हाला अंतरवालीला कोण या म्हणायला फोन करत असलं आम्ही करत नाही दुसऱ्या मंत्र्याला पण नाही मीडियातून या पहिला माणूस शकतो तुम्ही की आम्ही या म्हणलो खरंच सांगतो मी खोटं नाही बोलतो तळमळ वाटली फक्त ते एका वाक्यात काय ह्या माणसाला मला आत्मीयता दिसते आणि आमच्या पोटात एक आणि गोडगोड बोलत नाही तर आणि मी मराठीत तोच संदेश गेला चला तुमच्या आत्मीयतेला मी तडा जायला देणार नाही. 28 तारखेच्या आत याला मग अंमलबजावणी द्या तुमच्या शब्दावरती मी खरं सांगतो कधीच थांबत नाही अख्खा बैठका राज्यातल्या थांबलेल्या आहेत तुम्ही 17 तारखेला बोललात मी 18 तारखेला बैठका थांबवली पुऱ्या राज्यातल्या नाही तर आमचा असा धुमाकूळ चालत असतो मी सहज 3 कोटी जमा करू शकतो सहज मी म्हणजे असं गर्वात नाही बोलू आणि माझा समाज मला भरून पुरलेला मला नाही काही कमी पडू देत मला ना गाडीची आवश्यकता आहे ना पैशाची आवश्यकता आहे ना कसं मी फक्त म्हणलं ना भाकरी नाहीत मुंबईत भाकरी येते मी जर म्हणलं पाणी नाही लगेच पाणी येतं मला काय कमी केलं माझ्या समाजात म्हणून मी त्याच्याशी गद्दारी करून मला पैसे नको मला पद नको मला त्याचेच लेकरं मोठे करायचे आणि तुम्ही करू लागा 28च्या आत जेवढ्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी द्या साताऱ्याचं हैदराबादचं तर झालेलंच आहे साताऱ्यात फक्त त्याचे प्रमाणपत्र वाटप सुरू करायचे स्थानिक चौकशीचा अहवाल आहे तुमचा त्याप्रमाणे सुरू करा स्थानिक चौकशी जो अहवाल काढलाय तुम्ही त्याप्रमाणे सुरू करा वाटप झाला ते विषय तर क्लिअर झालेला आहे म्हणजे अंमलबजावणी झाली म्हणजे ते विषय क्लिअर झालेला आहे सातारा संस्थांचा JR काढायचा 58 लाख नोंदी तुम्ही शोधलेले आहेत फक्त त्याचे प्रमाणपत्र द्यायचे केसीची प्रक्रिया सुरू करा आणि फॉलोअप घ्यावा लागतो असं तुम्ही म्हणलात मी लोक देणार नाही आमचे लोक तुम्ही झालं मी लोक नाही देणार लोक फिका नाही देणार तिकडे गेले तुम्ही भजे खाऊ घालतात ते फुटत आहे तिकडे मागं 4-5 पाठीले होते असे लोक मला नाव ठेवायचे अभ्यास पाठीले पाहिजे आमचे म्हणलं जा बाबा अभ्यास तुमच्या तिथं 3 प्रकारचे गुलाबजामुन पांढरा पिवळा आणि काळा त्यांना पांढरे खाऊ घातले ते माघारीत नाही आले आणखी 2 वर्ष झाली तिकडच तुम्ही लय गोड बोलतात लय चाबऱ्या जाऊन लोक बसत तिथं त्यांच्या भोवती अवतीभोवती रेटून त्या करांच्या काय ते 2-4 चमचे दिलेले ते असे बुडून खातेत आणि मग ते त्याला जरा चव चांगली लागत असेल ते धरली झाला म्हणतात ते म्हणजे भाऊ तू आपलाचे कशा लेणं करायचं की फुटलं ना गेलं आणि भरलो तिकडं टाळ्यावाजी त्यामुळे पाठवणार कोणाला नाही या मागण्याच्या 28 पर्यंत तुम्हीच अंमलबजावणी करा तुम्हीच माणूस समाजाचा माणूसच तुम्ही समाजाचं तुमच्या समाजाचं कल्याण होणार आहे असा शब्द वापरलाय करा तुमच्या समाजाचं कल्याण सांगितलेल्या मागण्यावर त्यांना मला गॅजेटचे प्रमाणपत्र सुरू करा 58 लाख नोंदी सापडल्या आहेत सांगा त्या घरी नेऊ ती यादी द्या पुढे मला 58 लाख नोंदीची तुम्हाला नसेल देत आमच्याकडे द्या आम्ही घरोघरी जाऊन सांगतो तू नोंद निघाली काढतो प्रमाणपत्र अर्ज करते कसे हो
तुमचं एक स्टेटमेंट होतं की अर्जच करीनात लोक. अर्ज करते का त्याला माहीतच नाही, तिथे नोंद निघाली आणि त्याला कुठं वाचत येते. मोडी अभ्यासक आम्ही सरकारला दिले, त्या काळात येईन त्यांचे पगारच नाही दिले. मग ते कुठं करत लागले काम. आयंजण औंजण हे उर्दूचे शब्द हे शेतकरी कुणबी आहेत, त्यांना देऊन टाक. तुम्ही दुसऱ्याला द्या म्हणतच नाहीत ना. आम्ही ज्याची नोंद निघाली त्याला द्या. सगळं 17 संस्थांचा जार काढून टाका उद्या सकाळी. कशाला टाइम नाही घालायचा म्हणा. 17 संस्था जार उद्याच काढा. तुम्ही नुसतं धिंगाणा बघा राज्यात. तुम्हाला जर मराठीने 2 महिने घरी जाऊन दिलं मग नाव बदलून इकडंच या गावातून नेलं त्या गावात सप्ताह केल्यावर बाबा मिरी लेवणी हे सप्ताह झालं कीर्तन की ते कीर्तन लगेच सुपारी. तुम्हाला तुम्ही टेन्शनच घेऊ नका. लगेच सुपारीत लागल्या मला तुमच्या मागं या गावातून जर 2 महिने तुम्हाला जाऊन दिले फक्त मन जिंका एवढंच म्हणणं आहे आमचं. तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही लोकांना, काही करायची गरज नाही, कामाचं आम्हीच दाखवायची गरज नाही. तुम्ही फक्त हे त्यांचं मन जिंकून त्यांना हे 2-4 गोष्टी द्या. तुम्हाला मराठी मुंबईला जाऊ देत नाही. त्याच्यापेक्षा आनंद दुसरा मोठा कोणताच नाही जीवन. तुमचं जीवन भरून पुरल जीवन, दुसरा आनंदच नाही. दादांच्या संदर्भातून बँकेत आपल्याकडे अण्णासाहेबचे प्रपोज झाले तर 1,500 लोक आपण शेतकऱ्यांच्या पोरांना कर्ज दिले 155 कोटी. एक पण बुडीत नाही. देवगिरी बँक राज्यात आघाडीवर दादा. तुमच्याकडे नावाने खूप हो नाही आहेत ते, पण ते काय व्हायला डिसेंबर पासून परतावीस नाही आहे. आता काल 150 कोटी काल दिले. आपण हे काय कलाकार आहेत, आधीच दिल्यावर मनाने जिंकत. पैसे नाहीत यांजो, पोरग बुडीत नाही दादा समाज. यांजो पैसे नाहीत. एक रोड कमी करायचा, एक रोड करायचा नाही. एक घालूस डांबरे जोस तर हो ना. गरीबाचं कल्याण जाऊ दे, शेतकऱ्याचं कर्ज माफी त्याच्यातून एक रस्ता बंद मानायचा. एवढा करायचा नाही. शेतकरी झाली त्यांना खता पाण्याचं टेन्शन आहे आता, ते त्यांचं क्लिअर. नवीन जुनं करावं लागतं. आमच्या ग्रामीण भागात बोललं जातं नवीन जुनं करणं म्हणजे पहिलं भरणं न करणं. ते पहिलं नाही आल्यामुळे व्हाय नाही, हे प्रॉब्लेम आहे. आता हे शेतकऱ्यांनी कोणाला सांगायचं. मग हे आमच्या दारात येतात बिचारे. आम्ही तुम्हाला सांगायला जावं तर तुम्हाला टाईम नाही. आणि हे फटाफट कामं करतात क्षमतेनं. ते त्यांचा प्रोटोकॉल सोडून देतात. शिंदे साहेबाचे, अजितदादाचे, भाजपमधले काही अर्धे मंत्री प्रोटोकॉल सोडून देतात, काम करतात. मग ते मन जिंका ना. आता तुम्हाला किती सोपं आहे मन जिंकायला. तुम्ही फक्त तैल घरी सांगून ठेवा. मला नाही वाटत मराठी मला माघारी येऊन देतात, कारण मग 22 दिवस गेले. हा एकदा जर मी आंतरवाली सोडली पुढच्या गावात जात जाता, कारण लोकच रस्त्याने इतके आहेत की मी जर 10 किलोमीटरचा टाकला तर 110 किलोमीटरवर लोक आहेत. मला तिथपर्यंत जाणं इथून रोड भरलेला माघारी वळवतो का. तुम्ही जर 17 संस्थांचा JR काढला आणि हैदराबादचं गॅझेटेडचं प्रमाणपत्र सुरू केले तर प्रसाद लाड साहेब मुंबईत जातच नसते. इतकं प्रेम मी कमवलं, तुम्ही कमवा. करा गरिबाच्या लेकराचा उद्धार. फुकट केसेच्यात राजकारणीचा आबरे धावण्याचे यांच्यात कुठ्या केल्या आमच्या आंदोलनात. कोणी एकामेकाचे घरं फोडली आणि मुळावर आमच्या गरीबाच्या पोराच्या दूध ऐकायला आले तेच टाकून दिले. ते मतर दूध ऐकायला आले ते कशाला करीन राव. पुण्याला आहेत नोकरीला, त्यांचं नाव इकडे टाकलं त्या मागच्या धिंगाण्यात. हे राजकारणी काय भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांचं काही एकमेकात पटत नाही ना. हान त्याच्या घरावर गोटा. मग त्याने आणला का आपल्याला कुणी आणला होता पुढे ते होता काय हाना त्याचा गोटे यांची तर हाना आणि गोटागोटी सुरू झाली. मुळावर आमच्या पोरं गुतले. हो पाठवून हात फिरणारे कमवा आशीर्वाद. तुम्हाला 100 पिढ्याला पुरून एवढा आशीर्वाद देते गरीब. हो गरीबाचा तोंड हात फिरणं आणि एखाद्या 10,000 कोटीवाल्याच्या तोंड हात फिरणं इतका फरक आहे. गरीबाच्या याच्यात एवढी माया आहे, ते एवढं कडकडून हात फिरतं ना. इतकं प्रेम करतोय समाज. गप म्हणलं गप बसतो. हे सुरू करायचं म्हणलं करतो. मी नुसतं त्या दिवशी पत्रकार परिषद होती माझी. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. पत्रकार परिषद 8 महिन्यानंतर मुंबईत आलो पहिला कार्यक्रम. पण पोरं म्हणले नाही बैठक पण एखादी घेऊ. त्याच्या परिसरात बसायला जागा नव्हती. तुमच्या पोलिसाकडून खरा रिपोर्ट घ्या. बसायला पण जागा नव्हती. आता या आम्हाला ग्राउंड मिळालं. आत्ता पण ग्राउंड मिळायना. आम्हाला 10,000 पेक्षा जास्त टँकर लागतात पाण्याचे. नुसते 2-3 हजार ॲम्ब्युलन्स लागतात. आम्हाला ग्राउंड मिळायला तयार नाही, कारण आमचे 1,65,000 नुसते स्वयंसेवक झालेत. आम्हाला ग्राउंड मिळायला तयार नाही. आणि तुमच्या शब्दावरती मी बैठका बंद केल्या.
ही वेगळंच. कारण मी पहिले तुमच्यावर विश्वास ठेवलाय की माझं आंदोलन मोडीत निघल तुमच्यामुळं. कारण तुम्ही जर नाही आलात 23 तारखेच्या आत तर माझ्याकडून राहिल्या 6 दिवसात तयारी नाही व्हायची आंदोलनाची. तर समाजाचं आंदोलन भरकटलं, संभ्रम निर्माण केला असा संदेश तुमच्याबद्दल पण जाईल. म्हणून मी वारंवार सांगत होतो याच्यात आता तोडगा काढा. आणि मला आता तयारी होणार नाही. म्हणून तुम्ही 28च्या आत सगळं क्लिअर करा. पुढचंच एकदा हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय. स्थानिक चौकशीच्या अहवालाप्रमाणे तुम्ही प्रमाणपत्र वाटपायला सुरू करा. ज्यांना प्रमाणपत्र दिलेत मात्र हे तातडीचं आहे, हे तातडीचं आहे. आता नीटचे त्याचे ॲडमिशन सुरू झाले. माझ्या लेकरा बाळाचं वाटोळ होईन गरीबाचे. व्हॅलिडिटी कोणाची रोखू नका. नियम फेमात बसणारे आम्ही रोखणारच नाहीत असं म्हणतात तिकडून म्हणताना मीडिया. सगळ्या नियमातच याचा नियम फेम म्हणजे काय? अधिकारी जाणून बुजून देत नाहीत समाजाचं वाटोळ व्हावं म्हणून. मुद्दाम देत नाहीत. मंत्र्यांचा फोन गेल्यावर कसं काय देते? इथंच कळतंय. व्हॅलिडिटी रोखू नका हे 2. तिसरं की 17 संस्थांचा कोल्हापूरचा, औंध आणि पुण्याचा अहवाल आलेला आहे. GR काढून घ्या. जिंकला भाजपने म्हणून. केसेस तर तुमच्या हातात येत म्हणले. घ्या काढून. गरीबाचे लेकर आहेत ते. शिंदे समितीला मुदत वाढ दे 1 वर्षाची. तिला पुन्हा रेकॉर्ड शोधायला सांगा. मिळालं रेकॉर्ड तरच द्या आम्हाला. नाही देऊ नका. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? देऊ नका. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या MIDCचा GR काढून टाका. 1 महिन्याचा वेळ मागितला होता. 8 महिने दिले तुम्हाला. बोलू नको काय करू. 8 महिन्याचा वेळ द्या. सारथीच्या आणि आपल्या महामंडळाचे सगळे विषय मार्गी काढून टाका. राहिले असतील काही तर तुमचं म्हणणं केले तर. उपसमिती, मराठा उपसमितीला मी म्हणलो होतो बरखास्त करा. चांगलं काम करा म्हणा. बस तुम्ही गेलात, आमची नाराजी निघून गेली, राग निघून गेला. तुम्ही आलात, चांगलं काम करा म्हणा इथून पुढं. पण याच्याबरोबर एक काम करून जा चांगलं, तेवढं मात्र तुमच्या हाताने होऊ द्या. मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट स्थापन करा. म्हणजे काय होईल? ताण नाही राहणार. समाजाला काम करायला ताणच नाही राहणार. OBCचं मंत्रालय स्थापन केलंय, मराठ्याचं राहू द्या. म्हणजे एक सेपरेट काम करायला माणूस ताणच नाही राहणार. उपसमितीला लई काम आहेत. विखे साहेबाला काम लागतं, शाळाचं बघावं लागतं, पक्षाचं बघावं लागतं. ह्या गोदावरीचं पाणी त्या गोदावरीत न्यावं लागतं मध्य प्रदेशच्या. त्यांच्या मागं लई लाचाडी. एक ताण आहे का त्याच्यात मराठ्याचं लफडं त्यांच्या गळ्यात गुतलंय. काम करायला क्षमतेच्या माणसं आहेत ते, नाही असं नाही. मी काय नाराज झालो हे खरंच आहे. पण त्याला नाव कमायला चान्स होता. मराठ्यांचे हे कामं करून दिले ना, नाव कमवतील. त्यांच्या नेतृत्वातच करू आपण. ते बी येणार आहेत म्हणून कळालंय मला. ते पण येणार आहेत म्हणून कळालंय मला. एवढंच करा. काय म्हणणं नाही 28च्या आत. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. पण मराठ्यांचा जीव नका. यांचं यांना हक्काचं देऊन टाक. बस एवढंच म्हणणं. हे जरा बाथरूमला जाणार. पुढं वाटतं का पुरवतो